चला करूयात सुरू. प्रार्थना म्हणूयात. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. चला उठून उभं राहायचे. वॉर्मअप एक्सरसाइज. मानवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. मांडावीकडे उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8. रिस्ट रोटेशन. दोन्ही हात पुढे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पामवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. शोल्डर रोटेशन. शोल्डर वरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेवरती हात. कंबर गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. नी रोटेशन. गुडघ्यावरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. अँकल रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. हँड रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्रॉस लेग टच. दोन्ही पायात अंतर. स्टार्ट. खाली वाकायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. चला सूर्यनमस्कार. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्घाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शेवटचा सूर्यनमस्कार मुलीचा. ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रें ह्रौं ह्रः. मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ
मरीची आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला श्वास घेत दोन्ही हात वर. 1. 2 ला श्वास सोडत कमरेतून खाली. 2. 3 ला श्वास घेत डावा पाय मागे. 3. 4 ला डाव्या पाया शेजारी उजवा पाय. 4. 5 ला गुडघे छाती कपाळ जमिनीला लावायचे. 5. 6 ला हात कोपऱ्यात सरळ. 6. 7 ला कंबर वर उचला. 7. 8 ला दोन्ही हाताच्या मध्ये उजवा पाय. 8. 9 ला उजव्या पायाशी जरी डावा पाय. 9. 10 ला श्वास घेत कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. 10. चला शवासन पाठीवरती झोपा.
चला, शवासन सोडायचे. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात जवळ, एका कुशीवरती वळून उठून बसायचे. बैठक स्थितीमध्ये यायचे. प्राणायाम करणार आहोत. पाठीचा कणा ताठ, हाताची ध्यान मुद्रा. 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. पूर्ण छाती भरून हवा घ्यायची आणि सावकाश सोडायची. कपालभातीला वेळ लावतीये. श्वास घेऊन श्वास फेकायला सुरू करायचा आहे. सुरू. संथ श्वसन, संथ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्या. चला, जलद श्वसन प्रकार पहिला ते 5वा सलग करायचे. प्रकार पहिला, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 प्रकार दुसरा, अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद, फक्त डावीने श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल. हात खाली. छान खोलवर श्वास घ्या, सोडा. तिसरा प्रकार, तर्जनी डावी नाकपुडी बंद, फक्त उजवीने श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हात खाली. तीन खोलवर श्वास घ्या, सोडा. चौथा प्रकार, हाताची प्रणव मुद्रा, अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा. डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा. श्वास घ्यायला सुरू. 1 2
एक दो 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 ब्रीदिंग नॉर्मल. 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. पूर्ण छाती भरून हवा घ्यायची आणि सावकाश सोडायची आहे. पाचवा प्रकार, हाताची परत प्रणव मुद्रा. तर्जनीने डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल. 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. पूर्ण छाती भरून हवा घ्यायची आहे, सावकाश सोडायची आहे. दोन्ही हाताच्या तळव्यांचं एकमेकांवरती घर्षण. ओंजळीमध्ये डोळे उघडा. हरिओम. कोण कोण आहेत ज्या डायरेक्ट फक्त टिप्स ऐकायला जॉईन झाल्यात विंटर केअरच्या आणि सूर्यनमस्कार आणि प्राणायाम केलं नाहीये? बरोबर प्राणायाम सुरू झालं की जॉईन झाला. म्हणून हा टॉपिक ठेवलेला आहे. मला माहिती आहे खूप जास्त आकर्षण आहे स्किन केअर, स्किन रुटीन, विंटर केअर ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि आपण दोन्ही असे आपले सेशन दोन्ही गोष्टींसाठी चालतात. आपण रोज फेस योगा घेतोय, फेस मसाज घेतोय, त्यामुळे हे मी सांगणारच होते. पण एक्सरसाइज पण तेवढीच महत्त्वाची आहे. कारण विंटरमध्ये आपले हे होतात, स्टिफनेस येतो, मसलला आकडतात. तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी राहण्यासाठी आपल्याला थोडी हालचाल गरजेची आहे. नॅचरली उष्णता तयार होते. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही आहे. डायजेशन सिस्टीम चांगली होणार आहे. असंही विंटरमध्ये वेदरच इतकं चांगलं सपोर्टिव्ह असतं की खूप तुम्ही चांगलं खाल्लं किती काय तर ते सगळं अंगी लागणार असतं. जे शब्दशः म्हणतो आपण की पचणं, डायजेशन सिस्टीम जी चांगली होते ती विंटरमध्ये होते. फक्त तुम्हाला स्वतःला, शरीराला तुमची ऊर्जा तयार करावी लागते. आणि मग ती ऊर्जा कुठल्या गोष्टींनी? एक्सरसाइज चांगला करायचा, म्हणजे चांगली भूक लागते. आणि भूक चांगली लागली की मग चांगलं आपण खाऊ शकतो. खूप सगळ्यांना पचनाचा ज्यांना त्रास असतो तर त्यांना भूक नीट लागत नाही, भूक मंदावलेली असते त्यांची. आणि मग किंवा आधीच खाल्लेलं, आधीच्या वेळचंच जेवण अजून पचलेलं नसल्यामुळं अजून भुकेची जाणीव होत नाही लवकर. दुपारचं खाल्लंय तरी संध्याकाळी भूक लागत नाही. मग आपण काहीतरी टाइमपास शोधतो, मग चहाच पी, अजून डिस्टर्ब करतो पोटाला चहा वगैरे असं काहीतरी घेऊन. तर हे सगळं करेक्ट करण्याचा हा जो वेदर आहे तो हा आहे, विंटरचा आहे. तुम्ही हे सगळं पोटाला दुरुस्त करू शकता, चांगल्या पद्धतीनं करू शकता. मग चांगल्या पद्धतीने म्हणजे काय की चांगला आहार घ्यायचा. तर आता आपण आधी डाएट वरती बोलूया की स्किन केअर वरती बोलूयात? चला सांगा पटापट, कशावरती पाहिजे तुम्हाला आधी? बोला. बर, स्किन केअर. अजून बाकीच्यांना कसं आहे? स्किन केअरच हवी आहे? बर, ठीक आहे. आता स्किन केअर जरी स्किन केअर म्हणजे काय की वरून आपण काय काय अप्लाय करून स्किन आपली चांगली ठेवणार. पण अगेन विंटर
हा हिवाळा याच्यामध्ये तुम्ही आतून जर तुमचं शरीर चांगलं स्निग्ध असेल, स्निग्ध म्हणजे काय की आतूनच चांगलं मॉइश्चर असेल तर बाहेरनं त्वचा चांगली दिसते. तर त्याच्यामुळे डाएट सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्ही वरून किती अप्लाय करा, किती अप्लाय करा, पण आतून जर तुम्हाला ती त्वचा चांगली व्हावी वाटत असेल कायमस्वरूपी किंवा ऋतूनुसार ऍडजस्ट व्हावी, की तुम्हाला एक्स्ट्राची स्किन केअर करायची गरज नाही पडावी, तर तुमचा डाएट चांगलाच पाहिजे. म्हणजे तुमच्या आहारामध्ये तूप असायला पाहिजे किंवा आत्ता विंटरसाठी कोकोनट ऑइल, खोबरेल तेल चमचाभर असलं पाहिजे. म्हणजे जे आपण सगळं बाहेरून अप्लाय करणार आहोत, हे सगळं तेच सगळं जर आपण पोटातून घेतलं तर खूपच उत्तम आहे. कारण तुमचं फक्त स्किन नाही त्यांनी चांगली होणार आहे, तर तुमचं आतून लुब्रिकेशन होणार आहे, तुमचे आतून मसल्स सगळे चांगले स्निग्ध राहणार आहेत. ओके, तर त्याच्यामुळं डाएट हा आहेच आहे महत्त्वाचा. मी स्किन केअरसाठी सांगेलच, की तर हे कॉमन आहे किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, की आपले त्वचेचे स्किनचे प्रकार असतात. ऑइली, कॉम्बिनेशन आणि ड्राय स्किन असे 3 टाईप असतात आपल्या स्किनचे. तर तुमचा त्याच्यामधला कुठल्या टाईपची स्किन आहे ते आधी ओळखायचे, ते आधी पाहायचे. तर जर तुमची हे ऑइली स्किन आहे खूप जास्त, पिंपल येतात वगैरे, तर ही ऑइली स्किन ही हेरिडिटरीने येते मोस्टली. की काही म्हणजे थोडंसं खाण्यात तेलकट जरी आलं तुमच्या कुठलं, तरी लगेच पिंपल येतात. तुम्ही धुळीमध्ये गेला तर ते पिंपल येतात का, तर ऑइल एक्स्ट्राचं सिक्रेट होत असतं सतत, ती टेंडन्सी असते. पोर्स मोठे असतात, ओपन झालेले असतात आणि ते मोठे असतात, त्यामुळे जास्त ऑइल सिक्रेट होत असतं, येत असतं त्वचेवरती. मग आता अशा त्वचेची काळजी नाही घेतली तर त्याच्यावरती धूळ बसते, बाहेर तुम्ही गेला मग त्याचे पिंपल तयार होतात. घाम आला की तिथे बॅक्टेरिया तयार होतात, मग पसचा पिंपल तयार होतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तरी सुद्धा म्हणजे तुम्ही काळजी घेऊन सुद्धा जर येतात पिंपल, तर ते तुमचं पोट साफ नसेल, तुमचं डायजेशन नीट नसेल, तुम्हाला रोजच्या रोज तुमचं पोट साफ होत नसेल, कॉन्स्टिप्युशनचा तुम्हाला जर त्रास असेल, तर 100% तुम्हाला पिंपल असतात. किंवा स्किन इथे ते गालावर येतात मोस्टली. स्किनचे टाईप आहेत. टी झोन म्हणजे कॉम्बिनेशन स्किन. टी झोन इथे कपाळ, नाक आणि चीन इथे जे पिंपल येतात किंवा इथं जी ऑइली त्वचा राहते, तर ती कॉम्बिनेशन स्किन असते. म्हणजे इकडे बाकीकडे ड्राय असते पण इथेच फक्त ऑइली असते. आणि ऑइल असल्यामुळे मग ते क्लीननेस तेवढा राहिला नाही, ते ऑइल सतत आपण क्लीन करत नाही राहिलं, तर मग त्याच्यावरती पिंपल येतात. तर मग ह्या त्वचेनुसार पूर्वी असं नव्हतं की क्रीम मिळत नव्हत्या, पण आता ह्या सगळ्या त्वचेच्या क्रीम मिळतात प्रॉपर, की ज्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं फॉर ऑइली स्किन, फॉर ड्राय स्किन, ऑल पर्पज क्रीम, ऑल स्किन टाईप असं लिहिलेलं असतं. तर तुम्ही ते आवर्जून सिलेक्ट केली पाहिजे. म्हणजे ड्राय स्किनवाल्यांसाठीचं किंवा नॉर्मल स्किन जी आहे, तर त्यांच्यासाठी फार इश्यू येत नाही. तुम्ही कुठली क्रीम वापरली तरी फार स्किनला काही होत नाही. पण ज्यांची ऑइली आहे किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे, त्यांनी जरा सुद्धा तुम्ही ह्या ऑइल बेस्डच्या क्रीम वापरल्या मॉइश्चरायझर असलेल्या, तर मग लगेच पिंपल येतात. तर त्यांनी काळजी घ्यायची की तुम्ही ऑइली स्किनवाल्यांनी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर मिळतं, त्याच्यावरती लिहिलेलं असतं प्रॉपर वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर. सगळ्या ब्रँडेड कंपन्यांचं मिळतं. लॅक्मे ज्या नोन आहेत, म्हणजे मी ज्या नोन कंपन्या आहेत त्या सांगते, की त्याचं मिळतं. तुम्ही फक्त चेक करा, त्याच्यावरती लिहिलेलं डवचं मिळतं. आणि ते मॉइश्चरायझर लावायचं. मग तुम्ही ते दिवसातनं 2-3 वेळा जेव्हा जेव्हा तुम्ही चेहरा धुवाल, स्वच्छ कराल, त्यावेळेला तुम्ही ते अप्लाय केलं तरी काहीच हरकत नाही. झोपताना जोजोबा क्रीम चालू शकतं 2-3 ड्रॉप्स, की रात्रीचं स्किनवरती एक लेअर पाहिजे आपल्या. कारण सगळ्यात जास्त स्किन ड्राय होते किंवा खराब होते, तर ती कधी होते, तर रात्रभरातनं होते. लक्षात घ्या. तुम्ही दिवसभर कितीही काळजी घ्या आणि तुम्ही जर नाईट क्रीम नाही लावली किंवा तुम्ही नाईटची स्किन केअर नाही घेतली, तर अँटी एजिंग सगळ्यात जास्त, किंवा तुम्हाला आय सर्कल आहेत, किंवा मग ऑइली स्किन आहे, किंवा पॅचिंग, पिगमेंटेशन, तर ह्या स्किन ज्या असतात ना, त्याची काळजी ही शक्यतो रात्रीचे झोपतानाच्या वेळची क्रीम वापरायची, लावायची. ती काळजी सगळ्यात जास्त घ्यायची. तर रात्रभरामध्ये तुमचं व्यवस्थित स्किनवरती सगळं डीप पेनिट्रेट होतात सगळ्या गोष्टी, जे काही तुम्ही अप्लाय करता ते. दिवसा आपण सतत बाहेर ये जा एका वेदरमध्ये नसतो, पण रात्री तुम्ही 7-8 तास ती क्रीम अप्लाय करून ठेवताय, एक कोट तयार करून ठेवताय. मग जाऊन कुठं तुम्हाला ते पहिला लेअर पील ऑफ होऊन मग दुसरा चांगला येईल, आणि तो चांगला येणारा तो हेल्दी असेल तुम्हाला जो एक्सपेक्टेड आहे तो. तर त्याच्यामुळे नाईट केअर ही खूप गरजेची आहे. बेड टाईमची तुमची स्किन केअर घेणं खूप गरजेचं आहे, जे आपल्या सगळ्यांना यूज टू नाही आहे ह्या गोष्टी.
सवयीचा भाग आहे. आपण आपलं रुटीन इतकं काहीतरी गडबडीचं असतं की त्याच्यामध्ये मग आपल्याला वेळ दिला जात नाही. तर तुम्हाला स्वतःवरती जर प्रेम करायचे तर पहिलं काय करायचंय, सुरुवात शेवट जो बेडवरचे 10 मिनिटं स्वतःसाठी ठेवायचे, फक्त स्वतःसाठी. आता विंटर चालू आहे ना, या निमित्तानं सुरुवात करायची. छानपैकी हाताला, पायाला मॉइश्चरायझर, हे सगळे पाम हे छानपैकी मॉइश्चरायझर करायचे. पायाचे तळवे मॉइश्चरायझर करा, छान स्वच्छ धुवा, मग त्याला छान क्रीम लावा, त्याच्यावरती सॉक्स घाला. 10 मिनिटं खूप झाले. सेम तसंच चेहऱ्याचं, की चेहरा छान स्वच्छ करा. मग एखादं तुमच्या स्किनला मॅच होणारं टोनर, स्किन टोनर असेल तर ते घ्या. त्याच्यावरती नाईट क्रीम लावा. नाईट क्रीम म्हणून सेपरेट क्रीम मिळतात, त्याच्यावरती वाचायचं ऑल पर्पज क्रीम, ऑल स्किन टाईप असं जर त्याच्यावर लिहिलं असेल तर ती सगळ्यांना चालते. पण तिथं फॉर ऑइली स्किन, फॉर ड्राय स्किन असं जर प्रॉपर लिहिलेलं असेल तर मग तुम्ही तुमच्या स्किनला ती मॅच होती का ते बघावं लागेल. ती लावायची, ती रोज लावायची, त्याची सवय करायची. अलार्म लावा आणि 5-10 मिनिटं स्वतःसाठी द्या. मग बघा तुमची स्किन का नाही चांगली राहणार. कारण आपण दिवसभरात बाहेर जातो, मेकअप करतो, कुठल्या प्रोग्रामला, इव्हेंटला, तो आल्यावरती क्लीन करतो का? तो लेअर तसाच राहतो आणि तो स्किनला डॅमेज करतो. आणि हे एकदा दोनदाचं नसतं, हे खूप काळ असं झाल्यानंतरचं असतं. आणि 30शी पर्यंत मी म्हणेल की स्किनची फार काळजी घ्यायची गरज नाही. ती अशीच चांगली असते ज्यांची नॉर्मल ड्राय स्किन असते, की त्यांचं लक्ष पण जात नाही. पण त्याच्यानंतर ना फाईन लाईन सुरू होतात, अँटी एजिंग म्हणजे ड्रॉप व्हायला लागते, सुरकुत्या यायला लागतात. मग तेव्हा जाऊन थोडंसं लक्ष द्यायला लागतं की अरे मला इकडे इकडे थोड्याशा हे येतात, आठ्या येत आहेत चेहऱ्यावरती, किंवा आय सर्कल. आय सर्कल हे ड्राय स्किनसाठीचे, मोस्टली ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना आय सर्कल्स खूप लवकर येतात. त्यांना झोप व्यवस्थित पाहिजे. आणि विटॅमिन ई ची इथे तुम्ही झोपण्यापूर्वी फक्त मॉइश्चरायझर करत राहा. लेट इफेक्ट येतो, पण येतो इफेक्ट, येत नाही असं नाही. विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स पण मिळतात, त्यांनी मसाज करा. किंवा आपण फेस योगा जो करतो, आपण फेस मसाज रोज करतो तर तुम्ही विटॅमिन ई, जेव्हा आपण आय सर्कलचं सगळा मसाज करतो त्यावेळेला ती विटॅमिन ईची कॅप्सूलचे ड्रॉप घ्यायचे बोटावरती आणि त्याने मसाज करा ना. तुमची ड्राय स्किन आहे, तुम्हाला काही होणार पण नाहीये. म्हणजे ऑइली स्किनवाल्यांसाठी लगेच पिंपलचं वगैरे टेन्शन असतं, तुम्हाला ते काहीच नाहीये. तर त्याच्यामुळे ज्यांची ड्राय स्किन आहे, एक्स्ट्रा ड्राय आहे, 30 वयानंतर ती एक्सेस व्हायला लागते, खूप जास्त तडतडलेली होती. आता विंटरमध्ये तर खूपच. तर तुम्ही सरळ तूप घ्या, झोपताना तूप लावा, साई लावा, छानपैकी साईनी मसाज करा व्यवस्थित. नॅचरल आणि ॲब्झॉर्प्शनचं खूप चांगलं होणार, त्याचं सगळ्यात नॅचरल आणि ॲब्झॉर्प्शन खूप चांगलं होणार, खूप व्यवस्थित होणार. ज्यांची ऑइली स्किन आहे, पिंपल येत आहेत, कॉम्बिनेशन स्किन आहे, तर त्यांनी 1 चमचाभर तूप पोटातून घ्या, गरम पाण्यात टाकून. कारण तुमचं पोट साफ होणं महत्त्वाचं आहे. तुमचं चांगलं पोट साफ झालं तर तुम्हाला जे गालावरती पिंपल येतात ते पिंपल येणार नाहीत. ज्यांना ह्या एजमध्ये पिंपल येत आहेत, म्हणजे 30च्या पुढे नाही आले पाहिजेत, पण जर येत आहेत तर तुमचा कोठा जड असणार आहे, डायजेशन सिस्टीम नीट नसणार आहे. जर तरी तुमचा पोटाचा कोठा नीट आहे, की तुम्हाला व्यवस्थित पोट डेली साफ होतंय, कॉन्स्टिपेशन नाही होते, आणि तरी सुद्धा पिंपल आहेत, तर मग तुमची स्किन केअर नीट होत नाहीये, की तुम्हाला एक्सेस जे ऑइल येतंय ते दिवस दिवस तुम्ही चेहरा धुत नाहीये, धूळ साचतीये, ते ऑइलवरती सगळी धूळ आली किंवा काही कण आले की त्याचं मग पिंपल येतात. घाम आला तर पस तयार होतो, तर म्हणजे स्वच्छता नाही होते. तर हे लक्षात घ्या, आपल्याकडनं काय होते, कशामुळं काय काळजी घेतली पाहिजे. ज्यांना पिगमेंटेशन स्टार्ट झालं आहे की तर त्यांनी कंपल्सरी नाईट क्रीम लावा. आपल्या मसाज आपण जो करतो, आता रोज आपण जो क्लासमध्ये घेतो फेस मसाज, फेस योगा, तर त्यावेळेला पिगमेंटेशनच्या क्रीम मिळतात, प्रॉपर मिळतात, त्यांनी मसाज करा. स्किन केअर नीट न घेतल्यामुळेच पिगमेंटेशन वाढतं. ते अर्थात ते हार्मोनल इनबॅलन्समुळे असतं पिगमेंटेशन. त्याच्यामुळे अशी गेलं तर तुमचे हार्मोनल इनबॅलन्स असतं आणि त्याचं रिफ्लेक्शन हे स्किनवरती, चेहऱ्यावरती आलेलं असतं. पण आता आपण स्किन केअर वरती बोलतोय म्हणून मी स्किन केअरच्याच सांगते तुम्हाला रिगार्डिंग. पण लक्षात घ्या, चेहऱ्यावरती जे काही दिसतं ते सगळं आतून शरीरातले बदल असतात, त्याचं रिफ्लेक्शन असतं. त्यामुळे मग म्हणून आहार किंवा डाएट सुद्धा मी काय सांगितलं की ते तेवढंच तोडीनं महत्वाचं आहे.
फक्त उन्हाळ्यासाठी वेगळं, म्हणजे गरमी होते म्हणून वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावणं ही गोष्ट वेगळी. थंडीसाठी स्किन तडतडते, ड्राय होते म्हणून तुम्ही चांगले मॉइश्चरायझर असलेले क्रीम वापरणं हे वेगळं. हे आपलं ऋतूनुसार आपण स्वतःला ऍडजस्ट करतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला 12 महिने तुम्हाला जे फेस होतंय, की तुम्हाला स्किनवरती जे काही दिसतंय, तर त्यासाठी आतून बदल गरजेचा आहे शरीरातला. म्हणजे ज्यांना आय सर्कल्स असतात त्यांनी विचार करा की तुमची झोप नीट होतीये का, तुमची 7 तास व्यवस्थित झोप होतीये का, तरच ते जास्त वाढणार आहे. तुम्हाला काहीतरी काळजी, चिंता, काहीतरी झोप डिस्टर्ब झाली की काय त्याचं मोस्टली कारण काय असतं, की आपण मेंटली कुठेतरी डिस्टर्ब असतो. त्याच्यासाठी खूप मोठं टेन्शन असायची गरज नाहीये. कधी कधी आपली लाईफस्टाईलच अशी करून ठेवलेली असते की त्याच्यामध्ये आपण अस्थिर झालेलो असतो. इतके आहे, एक असा क्राऊड आहे की ज्यांची लाईफस्टाईलच अशी आहे की ते 12-1 वाजता झोपतायत, जेवणच 11:30ला करतायत, काहीच शिस्तीत नाहीये. त्यामुळे शरीराचं पण रुटीन शिस्तीत नाहीये. आणि मग हे 25-30 वयापर्यंत नेतं शरीर ओढून. पण त्याच्यानंतर ना तुमची जेव्हा हार्मोन चेंज होतात, तेव्हा ते हार्मोन सपोर्ट करत नाहीत. येत्या एजमध्ये हार्मोन सपोर्ट करत नाही आणि मग त्याचं रिफ्लेक्शन हेच दिसायला लागतं सगळं. की मग जास्त आय सर्कल्स वाढलेत, मग त्याच्यात झोप नीट नाहीये, विचारांचं नीट नाहीये, डाएट नीट नाहीये, खाणं नीट नाहीये, स्किन केअर नाहीये. स्किन केअर म्हणजे काय, की तुमच्या त्वचेला जे मॅच होतं ते तुम्ही तिला पुरवणं, देणं बाहेरून आणि तिचा बॅलन्स करणं. एक्सेस ड्राय असते ज्यांची त्वचा खूप तडतडी आहे, खूप ड्राय आहे, तर डायरेक्ट तुम्ही तूप साय डायरेक्ट त्याला रोज लावा, रोज लावा. आणि सगळ्यात महत्वाचं पोटातून घ्यायला पाहिजे तुम्ही. सगळ्यांसाठीच हे, म्हणजे ऑइली असू देत, ड्राय, नॉर्मल, कुठल्याही टाईपची स्किन असू देत तुमची, तुम्ही पोटातून तूप 1 चमचा घेतलाच पाहिजे. ते कुठल्या फॉर्ममध्ये घ्यायचंय मग, की उठल्या उठल्या गरम पाणी. पोट ज्यांना साफ होण्याचं तक्रार आहे, पोट साफ होत नाहीये, त्यांच्यासाठी होम रेमेडी मी सांगते. व्यवस्थित पोट साफ व्हायला सुरुवात होईल. 1 मोठा चमचा आपला टेबल स्पून असतो, तो पाण्यात, अगदी तुम्हाला पाण्यात, गरम पाण्यात पिलं जात नसेल, गरम ब्लॅक कॉफी करा एवढीशी, त्याच्यात तो चमचाभर टाका, ते पिऊन घ्यायचं. रोजचं सवय लावा, उपाशी पोटी उठल्या उठल्या. एक 4-5 दिवसातच तुम्हाला लगेच लक्षात येईल. आतून तुम्हाला मॉइश्चर होणं, आतून डायजेस्ट होणं खूप गरजेचं आहे. ज्यांना पायाला क्रॅम्प येतात, ज्यांना वाताचा त्रास आहे, लक्षात घ्या, ह्या थंडीमध्ये त्यांना खूप जास्त त्रास होतो, संधिवात, वात. तर सगळ्यात मेन त्याचे 2 रिझन काय आहेत, एक तर हेरिडिटरीने तो आलेला असतो वात. आणि वाताचा प्रकोप कधी होतो, म्हणजे तो वाढतो कधी, तर जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल, हाडांमध्ये स्टिफनेस यायला लागतो. हाडांमध्ये स्टिफनेस आला, हाडं आकडली की त्याच्यासोबत स्नायू पण आकडतात, कारण हाडं स्नायूंना चिकटलेली आहेत, मसल ते चिकटलेले आहेत बोनला एकदम. मग बोन आकडले की त्याच्यासोबत तो स्टिफनेस मसलला पण येतो. आणि पूर्ण मग ह्या थंडीच्या वातावरणामध्ये, की जिथे उष्णताच नाहीये, ते अजून स्टिफ होतात. आणि मग तुम्हाला क्रॅम्प येणं, बोट एकावर एक चढणं, मांड्या, पायाला होतात, खूप चाललं, उभं राहिलं किंवा वेगळी काहीतरी मुवमेंट झाली की पटकन क्रॅम्प येतो किंवा आकडतात हातपाय, बोट. हे सिम्पटम्स समजून घ्या की हे कशामुळे होत आहेत, काय होत आहे. तर त्याला मुळात मुळात मी म्हणते की जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सॉल्व्ह केला पाहिजे, तात्पुरतं नाही सॉल्व्ह करणं उपयोग. हे तात्पुरतं ठीक आहे की विंटर आलाय म्हणून मी वरनं हे खाते, स्किनला ते लावते किंवा जास्त तेलाचा मसाज करते, हे चांगलंच आहे. पण मग त्याचा शोध घेतला पाहिजे की हे मला परतला नको, वारंवार नको, किंवा ती टेंडन्सी नको बनायला. शेवटी कसं आहे की शरीर तुम्हाला सांगतंय, निरोप देतंय ह्या सिम्पटम्स मधून, की मला काहीतरी होतंय, लक्ष दे माझ्याकडे कमतरता पडते, ती माझी भरून काढ. आणि जर तुम्ही ती भरून नाही काढली तर मग साईड इफेक्ट त्याचे आपल्याला भोगावे लागणार. काहीतरी कुठला तरी आजार निदान होणार किंवा आपले काहीतरी दुखापत होणार. ज्यांचे मसल स्टिफ असतात, लक्षात घ्या, कशासाठी. मागच्या वेळेस पण मी सॅटर्डे सेशनला तुम्हाला हे सांगितलेलं आहे की टेस्ट का महत्त्वाच्या आहे, टेस्ट का करायच्या. कॅल्शियमची टेस्ट आपल्या स्त्रियांसाठी तर सगळ्यात जास्त महत्त्वाची का आहे, कारण की जर तुमचे मसल स्टिफ राहिले तसेच, तर कुठलाही छोटा मोठा ॲक्सिडेंट, अगदी पाय ठेचकळून पडणं एवढं जरी निमित्त झालं तरी हाडं मोडतात, फ्रॅक्चर, प्लास्टर होतं. इथपर्यंत हाडं आतून ठिसूळ झालेली असतात, कमकुवत झालेली असतात, कारण तुम्ही त्यांना लक्ष न दिल्यामुळे तिची कमकुवतपणा वाढण्यासाठी खूप जास्त काळ झाला तो. म्हणून त्याला आपण चेक करत राहायचं की माझी हाडं नीटनेटकी आहेत ना, मजबूत आहेत ना.
आणि हा कळण्याचा काय मार्ग आहे? एकमेव बॉडी टेस्ट करणं, ब्लड टेस्ट करणं. बॉडीचं स्कॅनिंग तुमचं कसं कळू शकतं? ब्लड टेस्टने कळू शकतं. कॅल्शियमची वर्षातून एकदा कंपल्सरी टेस्ट करा. सगळ्यात जास्त विटॅमिन डीचे साईड इफेक्ट 99% शरीरामध्ये असतात. कारण विटॅमिन डी हे फक्त सूर्यकिरणामधून मिळतं. जे सकाळी 8:30चं ऊन असतं, त्याच उन्हातून फक्त मिळतं. तुम्ही रोजच्या रोज 8:30 वाजता जाता का उन्हामध्ये? 20 मिनिटं तुम्ही उन्हात बसता का? तरच तुम्हाला विटॅमिन डी मिळण्याचा चान्सेस आहेत. आणि जर हे तुमच्या रुटीनमध्ये नाहीये तर तुम्हाला त्याची डेफिशियन्सी असणारच आहे. त्याची डेफिशियन्सी असली की हाडांमध्ये ठिसूळपणा येतो, हाडांना छिद्र पडायला लागतात, कार्टिलेजची झीज व्हायला लागते, गुडघे दुखायला लागतात. ह्याचा बॅलन्स कसा करणार आपण? तर सप्लिमेंट्स घेऊन. त्याचा कोर्स असतो 2-3 महिन्याचा. आठवड्यातनं एकदाच ती गोळी असते. विटॅमिन डीची तर आठवड्यातनं एकदाच असते. त्या 8 गोळ्या असतात अप्राइज D3 नावाच्या. मग त्याच्यानंतर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच घ्यायचे. मी किती इकडून जी के सांगितलं तरी. ओके. पण हे मेंटेनन्स गरजेचं आहे. आत्ता ह्या थंडीमध्ये ज्यांचं कॅल्शियम ड्रॉप आहे, कमी आहे, त्यांना सगळ्यात जास्त त्रास होणार. सगळ्यात जास्त. त्यांचे मसल स्टिफ होणार आहे, त्यांना क्रॅम्प येणार आहे, त्यांना वाताचा त्रास होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर असं काही वाटत असेल, मग त्याच्या व्यतिरिक्त तुमचे पाय दुखणं, वीक वाटणं, कंबर दुखणं, उत्साह नाही येणं किंवा झोप लवकर येणं, चिडचिड होणं, मग ही सगळे सिम्पटम्स त्याच्यासोबत असतातच. पण तुम्हाला हे सवयीचे झाले असतील तर शरीराकडे लक्ष द्या, शरीराच्या वेदनेकडे लक्ष द्या. वातावरण ऋतू बदलल्यानंतर ना शरीर काय म्हणतंय, आता काय मला दुखायला लागलंय, त्याच्याकडे लक्ष द्या. हे सगळे सिम्पटम्स आहेत. आपल्याला आपण वर्षातनं एकदा जर सगळ्या ब्लड टेस्ट केल्या तर तुम्हाला ह्या शंका पण येणार नाहीत. तिथं केल्या, काही कमी जास्त काही न्यूट्रिशनची डेफिशियन्सी विटॅमिन्सची दिसली, तुम्ही त्याच्या सप्लिमेंट्स घेतल्या, 2-3 महिन्याचा कोर्स केला, तुम्हाला आता काही दुखत असेल तर तुम्हाला वाटणार, मनात येणारच नाही ना की मला कुठली डेफिशियन्सी असेल किंवा मला काही शरीरात कमी पडत असेल. मग तुम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी शोध घ्याल की माझ्या जेवणात काही कमी पडतंय का, माझी दगदग होतीये का. हे सगळं तुमचं फुलफिल असेल शरीर नीटनेटकं सगळ्या विटॅमिन्सनी, तर जाऊन तुम्ही ते कंपार्टमेंट फुल झाला, हा मग आता मी इकडे लक्ष देते. तरी सुद्धा का मला हे दुखतंय, तरी सुद्धा मला का असं होतंय. आणि तरी सुद्धा जर हे होतंय ना, तर मग 100% तुमच्या डाएटवरती काम करायचं. आता डाएटचा विषय आलाय तर थंडीमधलं डाएट सगळ्यात चांगलं. मी जे मगाशी सुरुवातच केली की सगळ्यात चांगला ऋतू आहे हा, तुमचं अन्न बदल करण्यासाठी, चांगलं रुटीन लावण्यासाठी आणि चांगलं अन्न खाण्यासाठी सुरुवात करण्यासाठी. कारण तुम्ही किती जड अन्न सुद्धा ह्या थंडीच्या ऋतूमुळे शरीर पचवण्याची ताकद ठेवतं. तुम्ही उन्हाळ्यामध्ये जड अन्न खाऊ नाही शकत, तेलबिया खाऊ नाही शकत, पण तुम्ही आता थंडीमध्ये खाऊ शकता. किंवा जास्त उष्णता निर्माण होणारे पदार्थ तुम्हाला खाता येत नाहीत, जसं की बाजरीची भाकरी, त्याच्यात उष्णता असते. तुम्ही उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी असते वातावरणामध्ये, शरीर ऑलरेडी उष्ण असतं, टेम्परेचर जास्त असतं, आणि त्याच्यामध्ये उष्णता असणारे पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो, परत कॉन्स्टिपेशन होतं. ज्यांना आहे ऑलरेडी पचनाचा त्रास किंवा डायजेशनचा इश्यू आहे, तर हे सगळं नाही याच्यासाठीची म्हणून सर हे थंडीमध्ये सगळं तुम्ही खाऊ शकता. कारण बाजरीची भाकरीमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम आणि आयर्नचा स्रोत आहे, सगळ्यात जास्त. पण फक्त ती पचवण्याची शरीरात ताकद पाहिजे. मग ते पचवायची ताकद कधी असते? ह्या थंडीच्या ऋतूमध्ये असते. तुम्ही कमीत कमी हे 2 महिने थंडीचे, अशी अशी थंडी पाहिजे जास्तीची. पण ह्या थंडीमध्ये तुम्ही बाजरी खा, व्यवस्थित बाजरीची भाकरी खा, गुळ खा, गुळामध्ये उष्णता आहे, आयर्न आहे, अतिशय उत्तम हेल्दी. तूप खा, तुपामुळे स्निग्धता येते, आतून मॉइश्चर होतात आपले मसल्स, आपले सगळे स्नायू. खूप गरजेचं आहे. डायजेशन सिस्टीम चांगली होती, पोट साफ होतं तुमचं, आणि स्किन चांगली दिसायला लागते. हे सगळे पदार्थ तुमचे विंटरमध्ये असायलाच पाहिजे. ड्रायफ्रूट मी तुम्हाला 12 महिने ड्रायफ्रूटचं सांगत असते की खा, सकाळी कसे खा, पण भिजवून खा, सोक ड्रायफ्रूट खा. ह्या ऋतूमध्ये तुम्ही त्याची सुरुवात करा. तुम्ही मनुके खा, अक्रोड आणि हे सगळं भिजवून खा, याचा अलार्म लावून करा. बघा ह्या विंटरमध्ये किती छान फरक दिसतो. त्या तेलबिया आहे, तुम्ही त्या खाल्ल्या की तुमची स्किन चांगली होणारच आहे. तुम्हाला वरनं काहीच गरज नाही एक्स्ट्राची स्किन केअर घ्यायची, तुम्ही जर पोटात ते दिलं तर. हे पदार्थ असायलाच पाहिजे तुमच्या आहारामध्ये. आता तुम्ही नाचणी, ज्वारी आणि बाजरीची भाकरीचं कॉम्बिनेशन खा, सगळ्यात पौष्टिक आणि सगळ्यात चांगलं. आणि इतर वेळेला तुम्हाला जड वाटेल ते अन्न पण आत्ता वाटणार नाही. गाजर चांगलं आहे,
गाजराचं सूप करा तुम्ही संध्याकाळचं, गाजर बीटाचं सूप करा. विटॅमिन सी किती गरजेचं आहे, कारण जशी थंडी आहे, ऋतू चेंज आहे, तर त्याचबरोबरीनं मग आपल्याला इम्युनिटी सगळ्यांची सेम नसते. मग सर्दी खोकला थंडीमुळं हे होतं. ॲलर्जिक सर्दी होते, की ज्यांना थंडीचा त्रास होतो. म्हणजे काय, की ऑलरेडी तुमचं शरीर जर थंड असेल, कफ प्रकृतीचं असेल, तर मग ह्या ऋतूमध्ये तुम्ही तेवढी काळजी नाही घेतली गेली, तर नुसतं एक वाऱ्यात थंडीमध्ये तुम्ही एक बाहेर पडला, जाऊन आला, तरी लगेच सर्दी खोकला होतो. कारण इम्युनिटी तेवढी नसते आणि शरीराच्या आतूनच शरीरामध्ये कमी उष्णता असते, प्रकृती तशी असते. तर मग तुम्ही विटॅमिन सी खाल्लं पाहिजे, इव्हन सगळ्यांनीच. स्किन ज्यांना चांगली पाहिजे त्यांनी सायट्रिक ऍसिड तुमचं व्यवस्थित इनटेक पाहिजे. ज्यांना ज्यांना स्किन चांगली पाहिजे त्यांनी विटॅमिन सी आणि विटॅमिन ई तुमच्या पोटात रोजच्या रोज जाते ना, याची काळजी घ्यायची. मग बाकीचे तर त्याचे फायदे आहेच आहे. मग विटॅमिन सी कशामध्ये रे? आवळा सगळ्यात हेल्दी. स्किन हेअरसाठी सगळ्यात चांगला काय आहे? आवळा आहे. इम्युनिटी बुस्टर पण आहे. तुमचं सर्दी खोकला पडसं जर काही होतंय तर त्याच्यासाठी सुद्धा आवळाच सगळ्यात प्रभावी आहे. आवळ्याचा ज्यूस करा सकाळी, म्हणजे ज्यांच्याकडे वेळ आहे किंवा ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत आणि त्यांना थंडीचा त्रास होतो, सरळ एक मोठा आवळा घ्यायचा, छोट्या किसनीनं खिसायचा, त्याचा ज्यूस काढायचा, म्हणजे गाळणीत ते दाबलं कीच त्याचा ज्यूस खाली पडतो. त्याच्यात मध टाका आणि रोज उठल्या उठल्या ते उपाशी पोटी मुलांना द्या, चाटणसारखं तुम्ही घ्या. काहीच गरज नाही बाकीचं बाहेरचं काय काही करायची. सर्दी खोकला होणारच नाही तुम्ही जर रोजचं हे रुटीन ठेवलं तर. च्यवनप्राश. विटॅमिन सीचा सगळ्यात चांगला उत्तम स्रोत तर आवळाच आहे. मग तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबू, गरम पाण्याचं लिंबू सरबत घ्या. थंडीमध्ये तहान कमी लागते. वॉटर इंटेक नीट नाही झालं की परत स्किन हायड्रेट राहत नाही, परत ड्रायनेस वाढतो. तर तुम्ही 7-8 ग्लास पाणी पिलंच पाहिजे आठवणीनं. पाणी तसं प्यायलं जात नाही तर तुम्ही लिंबू पाणी, कोमट पाण्यातलं लिंबू पाण्याचं सरबत प्या. किंवा दिवसभरातनं माझ्या पोटामध्ये 1-1.5 हे लिंबू गेलं पाहिजे. मग ते वेगवेगळ्या स्त्रोतमधनं तुम्ही ते पोटात घालवा. आत्ता संत्रे चांगले मिळतात, गोड संत्रे आणून रोज रोज नित्यनेमाने तुम्ही संत्र खा बरं. तर हे तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही स्किनसाठी फक्त वरनं किती अप्लाय करा तर ते ठीक आहे अप टू सम लिमिट, पण कायमस्वरूपी आतून हिलिंग पाहिजे ना, तुमचा डाएटच तुम्हाला चांगला करावा लागेल. म्हणजे ताकद पण पाहिजे आणि तुमची इम्युनिटी पण चांगली होणार आहे आणि मग स्किन पण चांगली दिसणार आहे. असं सगळं ऑल इन वन पाहिजे. एकच एक करायचं का बरं? तर हे रुटीनमध्ये तुम्हाला बसवायला पाहिजे, की तुम्ही, मी आधी पण सांगितलेलं आहे, की आत्ताच्या रुटीनमध्ये तुम्ही काय करू शकता, की उठल्या उठल्या ज्यांना पचनाचा त्रास आहे, म्हणजे पोट साफ होण्याचा त्रास आहे, किंवा ज्यांना वाटते की मला वाताचा त्रास आहे, ज्यांचा वाताची प्रकृती आहे, तर त्यांनी तूप घ्या. मी तुम्हाला सांगते अगदी गॅरंटेड, की तुम्ही मोठा टेबलस्पून गरम पाण्यामध्ये पिऊ शकता इथपर्यंत गरम पाणी, किंवा ते पाणी तुमच्या घशाखाली नाही जाते तर ब्लॅक कॉफी करा एवढीशी छोटी क्वांटिटीमध्ये, त्याच्यात ते चमचाभर तूप टाका आणि ते प्या. हे रुटीन करा. मग बघूया की तुम्हाला कसं कमी होत नाही. अगेन, पण तूप खाल्लं की रूप येत नाही, माहितीये ना तुम्हाला शब्दशः का असं आहे? कारण आपले टिश्यूज 3 महिन्याने चेंज होतात. म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी तेवढी असली पाहिजे, तेव्हा नवीन येणारे सगळे लेअर तो चांगला येणार आहे. नवीन जे काही डेव्हलप होणारे टिश्यू आहेत ते चांगले मजबूत होणार आहेत, तर मग जाऊन तुमचे मसल पण चांगले डेव्हलप होणार आहेत. कळतंय? तर ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढेच दुसरी बाजू पण लक्षात घ्या. तुम्ही तूप घेऊ शकता, उठल्या उठल्या लिंबू पाणी घ्या, गरम गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून ते घ्या, तुमची इम्युनिटी चांगली होईल, डायजेशन चांगलं होईल तुमचं. तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठीचं काय नियोजन आहे? जसं आपल्याला घाम आला पाहिजे, विषारी द्रव्य बाहेर पडले पाहिजेत. मग घाम येण्यासाठी काय? तेवढा आपल्याला काहीतरी वर्कआउट पाहिजे फास्ट, तेव्हा कुठं ते बाहेर पडेल. म्हणून थंडीमध्ये व्यायाम करतात, की तुम्ही जेवढं चांगलं शरीर मजबूत करायचं ते तुम्ही थंडीतच करू शकता, कारण वेदर सपोर्टिव्ह असतं. मग तुम्ही, आपण सूर्यनमस्कार फास्ट घेतो की त्यानं घाम आला पाहिजे, प्रयत्न करा फास्ट सूर्यनमस्कारासाठी. त्याच्याही अजून संध्याकाळी दिवसाआड कमीत कमी तुम्ही फास्ट वॉकिंग करा. फास्ट वॉकिंग, रमत गमत नाही, ब्रिस्क वॉक, जॉगिंग, फास्ट वॉकिंग असं हे पाहिजेच आहे. म्हणजे तुम्ही इकडे आहारावरती इतकं लक्ष द्याल, डाएटवरती इतकं लक्ष द्याल, इतकं चांगलं खाण्यासाठीचं सगळं पाहाल, आणि इकडे शरीराला तुम्ही त्या प्रमाणात काही जर फ्लेक्झिबिलिटी नाही दिली, व्यायाम नाही दिला, तर थंडीमध्ये वजन वाढतं.
हे पण तेवढंच आहे. स्थूलता येते का? कारण आपण आकडतो. थंडी आहे, हालचालीवरती मर्यादा येतात. कळालं? तर या दोन्ही साईड तेवढ्याच तुम्हाला बॅलन्स कराव्या लागतील. एक केलं आणि एक नाही केलं असं नाही होऊ शकत. मग ते दिसेल काय दिसायचं, तर त्याचा परिणाम वजन वाढलं. खाल्ले डिंकाचे लाडू, आता ते किती पौष्टिक आहेत. ऍक्च्युली स्त्रियांसाठी डिंकाचा लाडू अतिशय पौष्टिक आहे. डिंकामध्ये जे विटॅमिन आहे ते तुमच्या कंबरेसाठी, चिकटपणा, कॅल्शियम जो आहे, तर तो कंबर मजबूत होण्यासाठी, भरून काढण्यासाठी, तिथल्या हाडाची झीज भरून काढण्यासाठी डिंक चांगला आहे. गुळ चांगला आहे, ड्रायफ्रूट चांगले आहेत. त्याचा सगळ्याचा म्हणून लाडू बनवला जातो. तो आत्ता खाल्ला जातो, तो तुम्हाला पचणार आहे. पण मग त्यासाठी तेवढी तुमची शारीरिक हालचाल पण पाहिजे. वेदर खूप चांगलं सपोर्टिव्ह आहे, पण तुमचं शरीर पण त्याला कॉपअप करायला पाहिजे किंवा तेवढं बॅलन्स झालं पाहिजे हालचाली. मग छान भुकेमध्ये छान खाल्लं, छान पचलं, ओके. मग विचार याची गरजच नाही की आता माझं वजन वाढेल का, मी हे खाल्लं ते खाल्लं. जे जे अन्नपदार्थ खाण्यासाठी बनवलेत त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे, खाल्लेच पाहिजे. मग ते बनवलेत कशासाठी? पण मग दुसरी बाजू ही पण आहे की ते खायचे तर ते मला माहिती पाहिजेत, कधी खायचे, कसे खायचे, तेव्हा कुठे त्याचे साईड इफेक्ट नाही होणार. शेंगदाणा गुळाचा लाडू खा. ज्यांना आयर्नचा प्रॉब्लेम आहे, टेंडन्सी आहे, हिमोग्लोबिन सतत डाऊन होते, कमी होते, त्यांनी गुळ शेंगदाणे आहारामध्ये ठेवा. त्याचा लाडू करून खा. हे तेवढंच गरजेचं, तेवढंच महत्वाचं आहे. हे कधीतरी खाण्याचं नाही, ह्याचं रुटीन करा. मी जेवढं जेवढं काही तुम्हाला सांगते त्याचं रुटीन करा. रोजचं चार्ट करा, लिहा, कुठेतरी चिटकवा तो फ्रीजवरती, किचनमध्ये, की तुमच्या तो लक्षात राहील आणि त्याला फॉलो करा. मागच्या सॅटर्डेला पण मी सेम सांगितलेलं आहे की तुमच्या हातात अख्खं कुटुंब आहे, कारण किचन तुमच्या हातात आहे. तिथून पोटामध्ये काय जायचं ते जात. म्हटल्यावर तुम्ही किती चांगलं डिझाईन केलं पाहिजे दिवसभराचं शेड्यूल, डाएटचं, आहाराचं, की मी जे बनवेल तेच ह्यांच्या पोटामध्ये जाणार आहे, तर माझी चॉईस चांगली पाहिजे. मी चांगलं अन्न बनवलं पाहिजे, जे मला स्वतःला पण हेल्दी आहे आणि बाकी घरातल्यांसाठी पण हेल्दी आहे. आजारी पडायचं नसेल, कुठले आजार नको असतील, तर आपण काय करू शकतो? चांगल्या अन्नातनं ते कव्हर करू शकतो. पचायला हलकं अन्न खाऊ शकतो. दुपारी मी याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे की जड अन्न दुपारी खा. जेवढं काही तुम्हाला जड नॉनव्हेज, बेकरी प्रोडक्ट किंवा पनीर वगैरे असे काही जे पदार्थ ज्याचे करायचे आहेत, खायचे आहेत. कारण कसं असतं, एखादा आवडीचा पदार्थ आपण खातो तर 2 घास जास्त खातो, खाल्ले जातात. मग ते एवढं जड अन्न परत ते जास्त ह्याच्यामध्ये पोर्शनमध्ये खायचे, तर ते पचलं पण पाहिजे ना. तुम्ही फक्त पोटाचं, जिभेचा कॉल घेताय, जिभेला आवडतंय म्हणून खाताय, पण पोटाचं पण काळजी केली पाहिजे की ते पोटाला पचतंय का. जेवढं जेवढं खाऊ, अगदी शेंगदाणा जरी खाल्ला, तीळ जरी खाल्ला, तर तो मला पचला पाहिजे, हा विचार आपला असला पाहिजे. मला अंगी लागला पाहिजे तो प्रॉपर, तर मी त्याचा उपयोगी खाल्लाय. तो नाही तर फक्त जिभेसाठी खाल्लाय, जिभेला इच्छा झाली म्हणून दिलं आणि शरीराला ते लाभत नाहीये, काही उपयोग नाही. तुमचं मनावरती नियंत्रण नाही, याचा अर्थ की तुम्ही फक्त मनाचं ऐकताय, तुम्ही शरीराचं ऐकत नाहीये. ह्याचा बॅलन्स करायचा असेल तर तुम्हाला चांगलं डिझाईन करावं लागेल, चांगलं कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. आणि ह्या सगळ्यांमध्ये माइंड तुमचं एकदम स्टेबल असणं, स्थिर असणं गरजेचे. तर जे मी जेवढं काही तुम्हाला सांगते ते ॲक्च्युअलमध्ये, प्रॅक्टिकलमध्ये वर्कआउट होईल, इम्प्लिमेंट होईल. कळालं? नाहीतर मग आपण असे मोबाईल हातात घेतला की किती सगळे रील्स स्क्रोल केले की दिसतच असतात. सगळे येऊन देतच असतात, नॉलेज, टिप्स देतच असतात. तुम्ही नुसतं सर्च करा, विंटर टिप्स, विंटर केअर, विंटर डाएट, येतात सगळे. ॲक्च्युअलमध्ये आपण किती इम्प्लिमेंट करतो रोजच्या ह्याच्यामध्ये, रुटीनमध्ये, तेच करणार आहेत ज्यांची मेंटली जे स्थिर आहेत, स्ट्रॉंग आहेत. लक्षात येत आहे? स्टेबल आहेत. स्टेबल असणं म्हणजे काय? आज पण हाच विचारावरती कन्फर्म आहे, उद्या पण याच विचारावरती कन्फर्म आहे, परवा पण, 1 महिन्यानी पण, 2 महिन्यानी पण. विचारांवरती स्थिर असणं हे मेंटली स्टेबल असण्याचं लक्षण आहे. म्हणजे मला आज जर वाटतंय की मी आज पण व्यवस्थित रुटीन करणार आहे, आज पण मला चालायचंय, आज पण मला व्यायाम करायचा आहे, आज पण मला फ्रुट्स खायचेत, मला ड्रायफ्रूट खायचेत, मला त्याच्यासाठीची मी काळजी घेणार आहे, मी अलार्म लावणार आहे, अलार्म वाजला की जाऊन मी ड्रायफ्रूट भिजवणार आहे. आपण सगळं डोक्यात घेऊन नाही फिरू शकत. याच्यासाठीच मी तुम्हाला सुचवत असते टाइम मॅनेजमेंटमध्ये की अलार्म लावा मोबाईलमध्ये, घड्याळामध्ये, की जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात राहतील करायच्या. मग हे तुम्ही आज पण करताय, उद्या पण करताय, परवा करताय, आठवड्यानी करताय, महिन्यानी करताय,
2-3 महिन्यांनी पण करताय कंटिन्यू, म्हणजे काय की तुम्ही मेंटली स्टेबल आहात एका विचारांवरती. मग हेच बाकीच्या गोष्टींसाठी पण होतं अप्लाय. कधीतरी ठीक आहे, सणवार आला, बाहेर गावी गेलो, गेस्ट आले म्हणून डिस्टर्ब झालं 2-3 दिवस, पण त्या 2-3 दिवसानंतर ना परत तुम्ही रुटीन वरती येणं हे जास्त महत्वाचं आहे. की 2 दिवस मला गॅप झाला, पण तिसऱ्या दिवशी परत मला आठवणं की नाही नाही, माझं रुटीन मला बिघडवायचं नाहीये, मी माझं सगळं करते. जेव्हा तुम्ही इथपर्यंत स्थिर असाल तर तुम्हाला काहीही दिलं तरी तुम्ही ते 100% छानच करणार आहात. तर मग मी पण सांगितलं तर तुम्हाला उपयोग आहे, लक्षात येते. अदरवाईज मी कितीही तुम्हाला काही सांगितलं आणि तुम्हालाच काय कोणालाही सांगितलं आणि ते जर इम्प्लिमेंटच नाही होते, ते केलंच जात नाही, फॉलोच होत नाही, तर सांगून काय उपयोग आहे. आपले मूड बदलतात, सगळ्यांचेच बदलतात, आपण टिकत नाही, पण त्याला आवर्जून प्रयत्न केले तर टिकतील. की जसं बाकीचं रुटीन आहे, लहानपणापासून आपल्याला जे फिट केलेलं आहे, उठलं की आंघोळ करायचीच आहे, ब्रश करायचाच आहे. आहे का तुमच्यातलं कोणी असं की आंघोळच करत नाहीये, ब्रशच करत नाहीये? नाही की नाही, इथे फिट आहे ते, त्याचं ट्रेनिंग केलं, आपलं झालं ट्रेनिंग लहानपणी. आता आपल्याला सोडून दिलंय, आता आपले आई बाबा नाहीत आपल्याला बघायला, तू उठली का, तू आंघोळ केली का, तू ब्रश केली का. आता आपल्याला दुसऱ्यांकडनं हे करून घ्यायचंय, आता आपल्या मुलांकडनं आपल्याला करून घ्यायचंय. मग आली ना रिस्पॉन्सिबिलिटी, मग झालो ना रिस्पॉन्सिबल. ही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला या गोष्टींमध्ये पण घ्यायची, की मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, की चांगलं अन्न खायचंय, चांगलं रुटीन बनवायचंय आणि त्याच्यासाठीच मला शेड्यूल करायचे, त्याच्यावरती काम करायचे, रोज रोज रिपीट रिपीट मला ते आठवायचे, ते माझ्यासाठी चांगलं आहे, माझ्यासाठी ते उत्तम आहे. तेव्हा ते तुमच्याकडनं केलं जाणार आहे. त्यासाठी आपल्या ब्रेनला आपल्याला सतत हा मेसेज दिला पाहिजे की मी हे करते, हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे, मला हे केलंच पाहिजे, माझ्या फॅमिलीसाठी चांगलं आहे, माझ्या शरीरासाठी चांगलं आहे, माझ्या आनंदासाठी चांगलं आहे, जे काय आहे ते रोज 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 मेसेज देऊन 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 मग ते फिट होतं, मग ते रुटीनचा भाग पडतं. एवढं तुम्हाला त्याच्यासाठीच विचार करायला पाहिजे. नाहीतर काय, मग फक्त सांगितलंय, ऐकलंय, दिलंय सोडून, झालं. पुढच्या तासाभरामध्ये तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये बिझी, काय सांगितलं होतं, हा ऐकलं, चांगलं वाटलं, बघेल जमेल तेव्हा करेल मी, काय उपयोग सांगा. काय आहे का फायदा? तो त्याला होणार आहे की जिनं ऐकलं लगेच इम्प्लिमेंट सुरू केलं. नाही नाही नाही, मी नंतर विसरून जाईल, मी आत्ताच पटापट अलार्म लावते, मी आत्ताच काहीतरी सगळं शेड्यूल तयार करून टाकते, आज उद्यामध्ये माझ्याकडे वेळ आहे, विकेंड आहे, मी प्रॉपर प्लॅनिंग करते, फ्रीजला चिटकवते, इकडे तिकडे करते. 2 महिन्यामध्ये माझ्यामध्ये चेंज पाहिजे पूर्ण मला. ठरवलं, इम्प्लिमेंट केलं, क्विक, डोक्यात घेऊन फिरायची गरज नाही, ऍक्शन मध्ये करून टाकलं. मग फक्त काय करणार आहे, मी ते सिन्सिअरली फॉलो करणार आहे रुटीन. डोकं चालवायचं नाही सगळीकडे, मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय, आज मूडच नाही, हे असले विचार आले की परत तुम्ही मूडच्या आहारी गेला, मनाच्या आहारी गेला. मन काय म्हणते ते ऐकत बसला. मन नेहमी काय तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये ठेवत नाही, प्रॅक्टिकल नीट सांगत नाही, त्यासाठी दिमागला विचार करायला लागतो. नुसतं मन काय कुठेही नेतं, 7 समुद्रापलीकडेही तुम्हाला इमॅजिनेशन मध्ये नेणार मन, फिरवून आणणार मनच येते. त्याच्यासोबत विचार पाहिजेत आपल्याला, सारासार विचार जो म्हणतो आपण, जो आहे आपल्याकडे ऑलरेडी, की ज्यांना आपण बाकीचं सगळं रुटीन रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या नीटनेटक्या करतोय, करतोय ना. मग स्वतःसाठी का नाही करायचं? सगळ्यांसाठी सगळं आपलं चालू आहे रुटीन, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी चालू आहेत, मग स्वतःवरती वेळ येते, स्वतःचा टर्न येतो, त्यावेळेला का नाही? आता मी तुम्हाला स्किन केअर सांगितली, तुम्हाला मी नाईट केअर सांगितली, नाईट क्रीम तुम्ही हे करा, हे स्वतःवरती प्रेम करणं आहे, स्वतःची काळजी घेणं आहे. की रात्री झोपताना मी 5-10 मिनिटं स्वतःसाठी काढणार, मस्तपैकी छानपैकी हाताला पायाला मॉइश्चरायझर लावणार, हातपाय स्वच्छ धुणार, पुसणार, मॉइश्चरायझर लावणार, मसाज करणार, वेळ असेल तर चेहऱ्याला मी सेम तेच करणार. त्याने तुमचा मूड चेंज होईल, सगळ्यात महत्वाचं. सॅटिस्फॅक्शन येतं, एक आनंदी होतो आपण आत्म, स्वतःवरती प्रेम केलं की. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, ह्या कंपल्सरी मध्ये आणा तुम्ही. तुम्ही सतत जर अडगाण्यामध्ये राहिला, मला वेळच नाहीये, मला होतच नाही मॅनेज, मी ठरवते पण माझ्या बाकीच्याच रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, कधी झोपेल असं होतं, कधी बेडवर जाईल असं होतं, थकून जाते मी, हे अनएंडिंग आहे हे विचार. हे जर तुम्ही असलेच विचार करत बसला तर एवढा त्याला हेच करायचं नाही. डायरेक्ट इम्प्लिमेंट, नाही नाही नाही, असं कसं, मी काढणार 5 मिनिटं, निघतात बरोबर 5 मिनिटं. त्या मोबाईलला हात लावू नका, 2 रील कमी बघा, मोबाईल मधले 4 मेसेजेस लोकांचे सोशल मीडियावरच्या उचापात्या कमी करूयात आपण, आणि तो वेळ स्वतःसाठी वापरूयात. काय हरकत आहे? वेळ नसतो असं नाहीये, आपण त्याच्या प्रायोरिटीज ठरवल्यात, तो कुठे द्यायचा आहे, कळतंय? सगळ्यांकडे आता आपण ह्या एज मध्ये अशा आहोत की इथे आपल्याकडे वेळ आहे, असं नाहीये. कुणी दावणीला बांधलेले आपण काही हे नाही आहोत, गुलाम नाही आहोत.
त्या गुलामाला स्वतःच्या हातात काहीच नसतं म्हणून मग तो सगळं जो मालक आहे त्याचं ऐकत असतो. आहे का आपण कोणी असे? नाही आहोत. गुलाम आपण कशाचे आहोत? याचे आहोत, मोबाईलचे. काय झालं? फ्री मिळाला वेळ, पटकन रील बघते 2, पटकन मेसेज बघते, पटकन सोशल मीडिया बघते. याचे गुलाम आहे आपण, स्वतःसाठी वेळ नाही काढत आहे. ह्याच्यावरती काम करायची गरज आहे. मेंटल हेल्थ खूप महत्वाची आहे. मेंटल हेल्थ म्हणजे काय? मानसिक स्वास्थ्य, सारासार विचार करण्याची आपली क्षमता. तुम्ही सगळे मी गृहीत धरले 30+ आहात. 30+ला ही मॅच्युरिटी अपेक्षित आहे, असायलाच पाहिजे स्वतःसाठी. तुम्ही स्वतःसाठी अवेअर आहे, आपोआप मग तो विचार आणि तो स्वभाव आपल्या सगळ्यांसाठी येतो. पण आधी आपण स्वतःसाठी दाखवलं पाहिजे ते करून. टिप टॉप राहायला बघायला आवडतं सगळ्यांना, छान टिप टॉप आवडतं की नाही? मला किती सगळे मेसेजेस असतात, छान दिसताय, छान ड्रेस आहे, छान अटायर आहे, कुठून घेतला, साडी कुठून, ड्रेस कुठून, ही फॅशन कुठून, तो ते सँडल कुठून. किती छान बघायला आवडतं. स्वतःला का त्याच्यात फिट नाही करायचंय? स्वतःला का नाही तसं अप्लाय करायचंय? त्यासाठी काय केलं पाहिजे? वेळ दिला पाहिजे. वेळ द्यायचा तर बाकीच्या पण गोष्टी, रिस्पॉन्सिबिलिटीज काय टाकून तेवढंच नाही करू शकत. आता आपण काय 15-20व्या वर्षात नाही आहोत, कॉलेजच्या एजमध्ये नाही आहोत की सगळं काय नाहीच आहे आपल्याकडं. मग बसते मी आता मस्तपैकी फॅशन शोज करते, छान कपडेच घालत बसते. नाही ना, हे सगळं आपलं फ्री टाइम मधलं आपलं नियोजन आहे ना. सगळं केल्यानंतर ना कधीतरी फिरायला जायचा मूड आहे, मस्तपैकी मैत्रिणीसोबत पार्टी आहे, काहीतरी आहे की त्यावेळेला मी छान आवरेल मस्तपैकी आणि मग प्रेझेंटेबल राहायला आवडतं सगळ्यांना. पण त्याच्यासाठीची तयारी, वेळ देणं हे पण महत्वाचं आहे. हे नियोजन आहे का? हे नियोजन म्हणजे सेल्फ केअर. स्वतःवरती प्रेम करणं, स्वतःसाठी वेळ देणं, नियोजन करणं हे मस्ट आहे. तुम्ही अशा कुठेतरी एकदम रुरल एरियामध्ये राहताय, जिकडे कशाचा काही कोणाला पत्ता नाहीये, किंवा आपण ब्रेड बटर साठीचे निडी अगदी नाही आहोत. खूप चांगलं नशीब आहे आपलं. आहोत का अशा ह्याच्यामध्ये? नाही आहोत. चांगलं आपण व्यवस्थित सदन व्यवस्थित खाऊन पिऊन राहणाऱ्या कुटुंबामध्ये आहोत. तर आपण ह्या गोष्टींचं नियोजन करू शकतो. एक असा पण आहे एक समाज, बिचारे ते त्याच्यासाठी स्ट्रगल करतात म्हणून त्यांच्यासाठी नाही आहेत ह्या गोष्टी. पण मग तुमच्याकडे आहे तर तुम्ही करताय का त्याचा वापर? स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी. स्वतः आनंदी तर कुटुंब आनंदी, कुटुंब आनंदी तर तुम्ही सोशली तुम्ही सगळीकडे छानपैकी आपलं रिफ्लेक्शन दिसतं समाजामध्ये, सोसायटीमध्ये, आपल्या स्वभावाचं, आपल्या राहण्याचं. हा विचार आपण कधी येईल? जेव्हा आपण तेवढे स्टेबल असू, शांत असू, तर मग एवढे सगळ्या विचारांपर्यंत पोहोचू. आपण जर सतत तंद्री लावून बसलो, तेवढा जो काही शिल्लक राहतोय वेळ, तो पण मोबाईल, रील याच्यात त्याच्या दुसऱ्यांचंच बघण्यात आयुष्य घालवला. स्वतःची डेव्हलपमेंट कधी करणार? स्वतःसाठी कधी वेळ देणार? ठीक आहे, आदर्श म्हणून बघणं, काहीतरी शिकायचंय म्हणून बघणं, प्रत्येकाला कोण ना कोणतरी रोल मॉडेल असतं, कोणाचं तरी आकर्षण असतं, कोणतरी कोणाला तरी फॉलो करत असतं. जन्मत आता कोणी शिकून आलेलं नसतं, प्रत्येक जण कोणाला तरी फॉलो करून डेव्हलप होत आलेलं असतं. मी पण झाले, मी पण कोणाला फॉलो केलं. आयडियल, मला पण काय माहिती आयुष्य आयडियल म्हणजे काय असतं. सगळेच करतात फॉलो, हे एकदम छान आहे. त्यासाठी बघणं करणं, पण स्वतःचं काहीच न करता फक्त बघतच बसणं, मग हा बॅलन्स नाहीये ना, आपलं राहूनच जाते स्वतःचं ना. तर मी खूप म्हणजे मनापासून सांगेन की तुमच्या स्वतःच्यात ते बदल दिसले पाहिजे. आणि आपल्या आहेत खूप सगळ्या मुली आपल्या ज्या जुन्या स्टुडंट आहेत, की मला खूप छान वाटतं त्यांचे ते सोशल मीडियावरचे फोटो बघितले वगैरे, की त्यांच्यामधला चेंज, ते स्वतःवरती प्रेम करतायत, छान राहतायत, छान आवरतायत, फॅमिली दिसतीये, चांगलं वाटतं, छान वाटतं. स्वतःवरती, स्वतःच्या कुटुंबावरती प्रेम केलं तर ते काय वाया जाणार नाही. तर तो कॉन्फिडन्स येतो. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी स्वतःला आत्मविश्वास मिळण्यासाठी, कॉन्फिडन्स येण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही कशाच्या तरी मागं हाईड होऊ नका. म्हणजे मी असं पण बघितले आहेत, मुलगा खूप छान आहे, मुलगी खूप छान आहे, मग त्यांचेच पाठवत बसले रील, त्यांचंच बघत बसले, हा हा माझी मुलगी किती छान, माझा मुलगा छान, आणि मी माझ्यामुळेच ते आहेत ना. मग मी कशी पाहिजे? त्यांची आई शोभली पाहिजे ना. असं पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्ही घडवले त्यांना म्हणून ते तसे बनलेत. पण त्यांना घडवताना तुम्ही स्वतःला विसरला, हे काय? हा बॅलन्स नाही झाला. मी पण इक्वल पाहिजे, मी पण तेवढी तोडीशी पाहिजे, कारण ते माझ्यात आहे म्हणून त्यांच्यात आले. लक्षात घ्या, हा कॉन्फिडन्स असला पाहिजे आपल्यामध्ये.
खूप खूप बघते मी की अगदी आईचं आंधळं प्रेम किंवा वेडं प्रेम दिसतं की ते मुलींचे रील कौतुकाने टाकतात आणि आई गबाळी, आईकडं काहीच नाही वेळ स्वतःला द्यायला. आणि त्यांना छान नटवणं, त्यांना हे करणं, त्यांच्या ऍक्टिव्हिटी हे गरजेचं आहे. तुम्ही तुमचा रोल खूप उत्तम करताय, खूप चांगला करताय, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः झाकळून जाताय. हे लक्ष दिलं पाहिजे ना, की मी स्वतःकडे दुर्लक्ष होतंय किंवा मी झाकळून नाही ना जाते याच्यामध्ये. कारण काही पिरियड नंतर ना आपला कॉन्फिडन्स लूज होतो. हे एक ठराविक पर्यंत ठीक आहे, पण जर हे असंच कंटिन्यू राहिलं तर आपण मागेच राहतो, आपण पुढे येत नाही फ्रंटला. असं का असावं? असं खूप आहे, असा एक पर्सेंटेज मधला असा पण क्राऊड आहे. त्यामुळे मी हे सगळ्यांसाठी सांगते, ज्याला जे फिट होईल, जिथे होईल त्यांनी तिथे ते चेक करा. आपल्यामध्ये असतानाचे जे उपजत गुण आहेत, चांगले आहेत, ते पॉलिश करत राहिले पाहिजेत, केले पाहिजेत. मेंटेनन्स ज्याला म्हणतो ते मेंटेन केले पाहिजे. आणि ह्यासाठी परत अगेन तुम्ही मेंटली स्टेबल पाहिजे. तुम्हाला स्वतःसाठी विचार करण्यासाठी वेळ पाहिजे. 5 मिनिटं शांतपणे बसायचं, काहीच करायचं नाही, मोबाईलला हात लावायचा नाही, कुठलं काम करायचं नाही, शांत बसायचं, फक्त स्वतःसाठी विचार करायचा. स्वतःसाठी विचार म्हणजे काय, की मी हेल्दी आहे का मेंटली? मग मी हेल्दी असण्याचे मेंटली काय सिम्पटम्स आहेत, की मी आनंदी किती राहते, कशामध्ये राहते, मी स्वतःला किती वेळ देते. स्वतःला वेळ म्हणजे स्वतःचे छंद जपणं, स्वतःच्या आवडी जपणं. ह्याला मी देते का वेळ, माझ्याकडनं दिला जातोय का? मग मला सल काय आहे मनामध्ये, मला कशाची टोचणी लागते, मग माझ्याकडनं माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत नाहीयेत का, तिथं कमी पडतीये का मी? मग मी याच्यावरती काय डोकं लावू, मी कशी आयडिया करू, काय विचार करू, कसं प्लॅनिंग करू? हे सगळं तुम्ही शांतपणे विचार केलाच पाहिजे, तेव्हा तुमच्याकडनं ते कृतीमध्ये होईल. नाहीतर मग रोजचा दिवस चाललाय चाललाय, हे राहते ते केलं की ते राहते ते केलं की सगळं जुळूनच येत नाहीये. हे कधी येईल, जेव्हा तुम्ही शांतपणे त्याचं प्लॅनिंग कराल. तुम्हाला फिरायला जायचे, आउटिंगला जायचे, एखाद्या ट्रॅव्हलिंगचं आपण बुकिंग करतो, करतो ना प्लॅनिंग प्रॉपर, अगदी बॅग पॅकिंग पासूनच सगळं प्लॅनिंग करतो. सगळ्याच गोष्टींचं प्लॅनिंग गरजेचं आहे. मग स्वतःच्या आयुष्याचं का नको? हे सगळं खूप खूप बेसिक गोष्टी आहेत. पण काय होतं की कुठला तरी एक लेअर येतो, पडदा येतो आपल्यावरती आणि आपल्याला विसर पडतो त्या सगळ्या गोष्टींचा. मग सडनली लक्षात येतं की अरे माझं जगायचंच राहून गेलं, माझं हे करायचं राहून जाते, माझं ते गेलं. आणि 35च्या पुढे हे सगळे फिलिंग वरचे वर येत राहतात, यायला लागतात. आणि मग सडनली आता मी काय चेंजेस करू, आता माझ्यावर एवढे डिपेंड आहेत लोक, एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत मला, मग त्यात मी कसं मॅनेज करू, किंवा हेल्थ इश्यू काही निघालाय आता त्याच्याकडे परत, किंवा घरातल्यांचं अजून अशी काही अडचण. सगळ्यांचं सगळं चालू असतं, लक्षात घ्या. कोणीच याच्यासाठी असं नाहीये की कोणालाच काही प्रॉब्लेम नाहीयेत, हे चालूच असतं. समाज, कुटुंब याच्या सोबतच आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत, वाढले आहोत, आत्ताही या क्षणापर्यंत राहतो आहोत. त्यामुळे हे सगळं चिटकून येणारच आहे, असणारच आहे, ते गृहीतच आहे. त्याच्याशिवायच आपलं स्वतःच एक छोटस जग असलं पाहिजे, की जिथे जाऊन तुम्हाला छान वाटेल, चांगलं वाटेल आणि ऊर्जा मिळेल बाकी एवढं सगळं परत करण्यासाठी. जर तुम्ही स्वतःला खुश नाही ठेवलं, आनंदी नाही ठेवलं आतून, की मग ते सगळं रुटीन मधचा भाग झाला, कर्तव्याचा भाग झाला. मग करायचंय, आता मुलांचं करायचंय, हे करायचंय ते करायचंय, मग कधीतरी कुठेतरी कंटाळा येतो, मी किती अडकलीये, मला कसं जाता येत नाहीये, माझी सुटकाच नाहीये ह्या रुटीन मधून, मग हे फिलिंग येतं. आणि असं होतं, होतच, म्हणजे 35 पासून पुढे तर होतं सगळं. 30-35 नंतर हे विचारच सुरुवात व्हायला लागतात आणि हळूहळू मग ते वाढत जातं. 40+ अजून होतं, प्रीमेनोपॉज पेरीमेनोपॉज मध्ये अजून लक्षात येतात गोष्टी, 45-50 अजून त्याच्यामध्ये. तर हे कशाला फेस करायचं त्याला वारं, जर पुढे दिसतंय तर आतापासूनच मी त्यासाठी सगळं नियोजन करेन. 4 गोष्टी आपल्या कर्तव्याच्या ज्या करायच्याच आहेत कंपल्सरी, तर त्या नीटच करू ना, कशा तरी करण्यापेक्षा. हा, मग उरलेला वेळ माझा, एवढं तुम्ही दिमागनी व्यवस्थित पाहिजे. ते करून करायचेत ना, मी त्यात नीटच करते, त्याचं आउटकम मला चांगलं दिसेल इथपर्यंत नीट नीटकं करते. माझ्याकडे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कुकिंग आहे, किचन आहे माझ्याकडं, शिस्तीत छानपैकी मस्त करते. म्हणजे बाकीचा माझा वेळ मला स्वतःला वेळ द्या, असं ठरवू शकतो आपण. फॅमिलीच्या अजून काही दुसऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज हा त्या करते, पण त्याच्यानंतर रिव्हर्स तुम्ही स्वतःपर्यंत प्रत्येक वेळेला येता आलं पाहिजे, मग ते वाहून जाणार नाही तुम्ही. आणि हा विचार 1 दिवस 2 दिवस नाहीये,
हा सतत विचार असला तरच ते तुमच्याकडनं होणार आहे, की मला माझ्या स्वतःसाठी वेळ काढायचाच आहे, मला आठवड्यातनं एकदा दोनदा काहीतरी करायचंच आहे. मी तुम्हाला खूप वेळेला सांगितलेलं आहे की एखादा हॉबी क्लास लावा. तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही तर तुम्ही ऑनलाईन शोधा, ऑनलाईन मध्ये करा. खूप सगळे ऑप्शन्स आहेत. पण ऑनलाईन करून पण तुमचं, आपण समाजप्रिय प्राणी आहोत. आपलं माणूस असाच आहे, समाजात कळपाणी राहणार आहे. आपली निर्मितीच अशी झाली आहे. त्याच्यामुळे एकलकोंडेपणा हा आपल्या ग्रोथसाठी चांगला नाही. म्हणून तुम्हाला सोसायटीमध्ये जाणं, उठणं, बसणं हे सुद्धा गरजेचं आहे. जो मेंटली नीट नसतो तो एकलकोंडेपणा सिलेक्ट करतो. कळतंय? जो हेल्दी, मानसिकरित्या चांगला असतो, आनंदी असतो, तो समाजात नॉर्मली उठबस करतो किंवा त्याला आनंद वाटतो लोकांमध्ये जाणं, मिसळणं, उठणं, बसणं. आपल्याला आवर्जून आपल्या स्वतःला त्याच्यामध्ये फिट करायचे. का? कारण मला आनंदी आतून राहायचे. हे विचार आपल्याला असले पाहिजेत की माझे चॉईसेस चांगल्या पाहिजेत. मी सतत माझ्या मनाचा विचार नाही केला पाहिजे, माझ्या मनाला काय वाटतंय. मन काही सांगतं, काही विचार करतं, जे बघतो त्याचा इम्पॅक्ट ब्रेनवरती झालेला असतो, त्यानुसार आपलं वागणं असतं. चाइल्डहुड ट्रॉमा म्हणतो आपण, किंवा लहानपणीच्या काही मेमरीज असतात की त्याचा आपल्यावरती इफेक्ट झालेला असतो, कारण ते वयच नसतं, डेव्हलपमेंट झालेलंच नसतं. आणि मग त्यानुसार आपण ह्या वयामध्ये डिसाईड करतो मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, ते आवडत नाही. का आवडत नाही? त्याचं काहीतरी लहानपणी तुमच्याकडे स्टोअर असतं मेमरीमध्ये, काहीतरी गोष्ट झालेली असती, सिंपल असली तरी इम्पॅक्ट पडलेला असतो आणि इम्पॅक्ट झाला असतो, म्हणून त्याचं रिफ्लेक्शन आपल्या वागण्यातनं किंवा आपल्या कृतीतनं येत असतो, जे काय आपण रिॲक्ट करतो. तर हे सगळं समजून घेऊयात आपण, म्हणजे एक काय म्हणूयात, ह्युमन बिईंग ह्युमन म्हणून आपण स्वतःला आधी समजून घेऊयात की मला का आवडत नाही. तुम्ही सगळे, मला मी खूप बघितले आहेत, किंवा मुली म्हणतात, मेसेज करतात की मला खूप आवडतं सोशली राहायला, पण मला कॉन्फिडन्स नाहीये, मला जमतच नाही बोलायला, मी खूप सगळ्यांच्यात असले तरी मला बोलताच येत नाही, किंवा मला विषय नसतात बोलायला. तर ठीक आहे, जे झालंय किंवा सवयीचा भाग आहे, पण आता आपण याच्यावरती काय करू शकतो, की माझा आत्मविश्वास कसा वाढेल याच्यावरती आपण काम करू शकतो. मला बोलायला आठवत नाही, विषय नाही म्हणजे काय, माझं जनरल नॉलेज कमी पडलंय. आपण 4 लोकांमध्ये, अनोळखी, वेगवेगळ्या स्वभावाच्या सोसायटीमध्ये गेला तुम्ही खाली, साधी गोष्ट आहे, गेला, सगळ्या शेजारी, सगळ्या बिल्डिंगचे आल्या, सगळ्या 10-15 बायका आल्या, तुम्हाला काय बोलायचं त्याच्यात सुचत नाहीये. तर सोशल टॉपिक जे आहे ते 4 टॉपिक वरती तुमच्याकडं काहीतरी माहिती पाहिजे. डेली अपडेट काय चालू आहेत आपल्या एरियातले, काय ते माहिती पाहिजे, की तुम्ही तिकडे ते बोलू शकता आवर्जून. मग होणार नाही की मला विषय नाही बोलायला. हे काहीतरी नॉलेज असलंच पाहिजे आपल्याकडं. आपण जर हे काहीच नाही घेतलंय, काहीच नाही केलं, तर मग आपल्याला बोलायला आठवणार नाही. आणि आवर्जून बोलायचे. लक्षात घ्या, खूप सगळे मितभाषी स्वभावाचे असतात की ज्यांना सवयच नसते बोलायची, फक्त ऐकण्याची सवय असते. आणि मग कधीतरी असं होतं की मी काय बोलू, मला सुचत नाही, सुचत नाही. 4 शब्द आपण बोलून बघितले पाहिजेत, बोलले पाहिजेत. तुम्हाला मैत्रिणी निर्माण करायच्या आहेत, एक तुमचं स्वतःचं क्राऊड निर्माण करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला बोलण्याशिवाय पर्याय नाही. काहीच न करता, काहीच न बोलता कसे मिळतील? आणि हे सगळं सेल्फिश विचार करायचा, माझ्या स्वतःसाठी करते मी हे. कोणाला इम्प्रेस करण्यापेक्षा जास्त मी माझ्या स्वतःसाठी करते. मला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास पाहिजे, माझं एक 4 जणींचं सर्कल पाहिजे, मला आनंद मिळवण्यासाठीचा एक ग्रुप पाहिजे, की बाबा मला बाहेर बोर होतंय, तर मी 4 जणींना फोन करून काहीतरी प्लॅन करू शकले पाहिजे. आणि हे सडनली होत नाही, ह्याची हीच प्रोसेस आहे, की ओळखी वाढवणं, बोलणं, हे खूप नैसर्गिक आहे. आणि हे सतत करून करून त्यासाठी फार विचार करायची गरज नाही. तुम्ही खूप विचार करत बसला की तुमच्याकडनं ते काही कृतीत होणार नाही. अगेन मग याच्यासाठी परत हाच आहे की मेंटली आपण स्थिर पाहिजे. तर आपण हे सगळा विचार करू. वारंवार मी का सांगते, कारण शरीराला तुम्ही जे काही रन करता, चालवता, ते कसं आहे, मनावरती चालवता. तुमच्या मनाला इच्छा झाली तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये प्रॅक्टिकली करता, प्लॅन करता. त्याच्यामुळे शरीरापेक्षा मनाची काळजी जास्त घ्या. तुम्ही तुमच्या मनाची काळजी घेतली, तुमचं मन नॉर्मल आहे, तर तुम्ही जे काही डिसाईड कराल ते तुमचं प्रॅक्टिकली कृतीमध्ये होणारच आहे. ओके. तर हे सगळे जे काय आहेत, हे सगळं मी ते आत्मयोग कुटीमध्ये घेते आहे, की तिकडे मी हे सगळं करेक्ट करते. एवढ्या ऍक्टिव्हिटीज घेते वेगवेगळ्या पद्धतीच्या, की वेगवेगळ्या वेळेने तुमच्यातलं ते सगळं बाहेर पडलं पाहिजे. एवढे गेम्स घेतो आपण तिथे वेगळे वेगळे, की जे तुम्ही लहानपणीच कधीतरी खेळलेला आहात, छान त्याच आठवणी कुरवाळताय, परतला तसं जगलेच नाही, तेवढा वेळच नाही, किंवा डोक्याने तेवढे फ्री नाही. हे परत हे सगळं रिकॉल करण्याची गरज आहे. हे सगळं तुमचं जे स्टोअर झालेलं आहे ते सगळे काढून टाकण्याची गरज आहे. तेव्हा नवीन गोष्टी चांगल्या ज्या
आतमध्ये येतील. आधीचं ब्लॉकेज तुम्ही काढूनच टाकले नाही तर जागाच नाहीये ना नवीन काय घेण्यासाठी. ते आधीचं सगळं काढून टाकलं पाहिजे. आपले इमोशनल हिलिंग म्हणजे काय, की आपल्याला काय काय ट्रॉमाज असतात कुठल्याही, कदाचित कुणाचा एखाद्याचा हळवा स्वभाव असतो की त्याच्यामुळे काय ती गोष्ट आपल्यासाठी नॉर्मल असते, पण त्या हळव्या स्वभावाच्या व्यक्तीला तीच गोष्ट खूप जास्त सिरियस वाटते, ते घेतली जाते त्याच्याकडनं सिरियसली, त्यांना धक्का बसतो, मानसिक धक्का बसतो आणि मग ती गोष्ट तिथे लॉक होते आणि ती आयुष्यभर ज्या ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने ती समोर येईल त्या त्या वेळेला ते त्याशी डील नाही करू शकत, फेस नाही करू शकत. मग ते टाळणं आलं त्याच्यामुळं, त्या गोष्टींना टाळायचं, नको मला चांगलं नाही वाटत, मला फिलिंग खराब होतं, मग कॉन्फिडन्स लूज होतो, ते आपण काढून टाकायचं. कशासाठी घेऊन फिरायचं, हे काम आपण तिथे आत्मयोग कुटीमध्ये करतो. की आत्ता मी फ्री काउन्सिलिंग कन्सल्टन्सी सुरू केली आहे. आपल्या ग्रुपवरती मी मेसेज केला होता, रोज मुलींचे मेसेज येत आहेत, मी घेते त्यांचे कॉल्स घेते. त्याच्यामुळे ॲक्च्युअलमध्ये मला आता कळाले की खरंच हे गरजेचं आहे, हे केलं पाहिजे, याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि एक लक्षात आलं की काय ना, एक कान हवाय फक्त ऐकण्यासाठी सगळं मनातलं, आणि एक असा कान हवाय की जो निरुपद्रवी आहे, जो माझ्या ओळखीचा नाहीये, थर्ड पर्सन आहे, जो मला जज करणार नाहीये, मी काही सांगितलं की मला त्या दृष्टिकोनातनं बघणार नाहीये, असं एक कान हवाय, एक अशी व्यक्ती हवी आहे, प्रत्येकीला हवी, की मनातलं सगळं रितं करता येईल तिकडे. आणि मग त्या चार मला गायडन्स जरी मिळाला तरी हरकत नाही, मग तर चांगलंच आहे, वेल अँड गुड, की मला चार सल्ला मिळाला, गायडन्स मिळाला, मी कन्फ्यूज आहे किंवा माझं काय चुकतंय. आता असे कॉल बरेचसे झालेत, अगदी बाहेर देशातल्या पण मुली करतायत कॉल मला, म्हणजे आम्ही बोलतो आहोत वगैरे, की माझं काय चुकतंय याच्यामध्ये. आणि कसं होतं, आपण आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये इतके गुरफटून गेलेलो असतो की आपल्याला योग्य अयोग्य नाही निवडता येत किंवा आपल्याला तेवढं समजत नाही त्यावेळेला. मग थर्ड पर्सन जो असतो की ज्याला काही घेणं देणं नसतं, तो त्रयस्थपणेच त्या सिच्युएशनकडे बघणार आणि मग तो तुम्हाला सांगू शकतो, निरपेक्षपणे तुम्हाला सांगू शकतो, सल्ला देऊ शकतो. तर ते मी आत्ता त्याच्यावरती काम करते. इव्हन म्हणजे आत्ता विषय मी मला विसरूनच गेले मी हे तुम्हाला सांगायचं, की आपलं तुम्हाला कुणालाही बोलावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं, शेअर करावंसं वाटलं, मनात काहीतरी रुतलंय, टोचतंय, कुणाला सांगू शकत नाही, बोलू शकत नाहीये, तर मेसेज करा मला. आपण टाइम स्लॉट घेऊयात. मी ऑफिसला असते त्यावेळेला, मी ऑफिसच्या वेळेमध्ये माझी व्यवस्थित कॉन्फरन्स रूम बुक करून कॉन्फिडेन्शियली व्यवस्थित, म्हणजे तुमची पण प्रायव्हसी होईल असं मी तिकडे 12 ते 4 मध्ये मी घेते ते 40 मिनिटाचं सेशन घेते. तुम्ही त्याच्यात आपण म्हणजे तुमचंच मोस्टली मी सगळं ऐकते. तुम्ही विचारलं तर तुम्हाला मी गायडन्स देते त्याच्यावरती, तुम्हाला जर काही वाटतंय त्यामध्ये. कुठलाही कितीही वैयक्तिक कसलाही पर्सनल असू द्या टॉपिक, काळजी करू नका, तेवढं कॉन्फिडेन्शियल राहील. असंही मी तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून हे करते. माझा तुमच्याशी वैयक्तिक काहीही संबंध नाही. म्हणजे आता अनेक मुलींनी घेऊन झालाय, डिस्क्लोज नाही करू शकत कोणाचंच नाव आणि काहीच नाही त्यांचं पर्सनल इश्यूज, पण झाले त्यांना मी बाहेर काढते त्याच्यातनं. कारण असंही मी आत्मयोग कुठे त्यासाठीच केले आहे की तुम्हाला मेंटली तुम्ही चांगले पाहिजे, हील पाहिजे. फिजिकली आपण करतोच आहोत योगा, वेट लॉस आणि बाकी सगळ्या गोष्टी, पण मेंटली हिलिंगसाठीच्या ह्या सगळ्या प्रोसेस आहेत की ज्याला जी गरज आहे त्याने तिथे तिथे हील व्हावं, त्या त्या ह्याची मदत घेऊन. त्याचाच एक पार्ट आहे की हे काउन्सिलिंग. इव्हन आत्मयोग कुटीला ज्या येतात त्यांचे पण काउन्सिलिंग घेतलेत, की त्यांना पण तिकडे वाटलं की मला अजून सांगायचं आहे, मॅम तुम्हाला तिथं ग्रुपमध्ये नाही बोलता आलं, पण मला असं असं तसं तसं सांगायचं आहे, हे आहे व्यवस्थित. नंतर ना मी त्याच्यावरती चर्चा केली, बोलली, त्यांना सांगितलं हे सगळं तुमच्यासाठी ओपन आहे, लक्षात घ्या. हे सगळं तुमच्यासाठीच मी डिझाईन केलं आहे, तुमच्यासाठीच करते आहे. कारण मला असं लक्षात आले, फिजिकल फिटनेस कितीही असला तरी मेंटली हेल्दी असण्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही फिजिकली फिट तेव्हाच असू शकता जेव्हा तुम्ही मेंटली स्टेबल आहे, तुम्ही त्या विचारावरती फिक्स आहे की मला फिजिकली नीट व्हायचंय, मला व्यायाम करायचा आहे, मला बारीक व्हायचंय, मला आजार माझे घालवायचे, मला जे काही तुमचा हेतू आहे. याचे खूप जास्त आता फर्टिलिटीचा इश्यू चाललेला आहे मुलींचा, की 25 ते 30 वयामध्ये आहेत, 35 पर्यंत गेल्या तर फर्टिलिटी इश्यू होतोय. तर का? हार्मोन्स नीट नाहीयेत, लाईफस्टाईल नीट नाहीये, गायडन्स प्रॉपर मिळत नाहीये, मन म्हणतंय एक, ॲक्च्युअली डिमांड वेगळी आहे, याच्यामध्ये गोंधळलेले आहेत. दुसरा असा एक क्राऊड आहे की जो 30 ते 35 मध्ये आहे, की बोर होतंय, झालं आता म्हणजे माझं आयुष्य काय फक्त फॅमिलीसाठीच आहे का, ह्याच रुटीनमध्ये ह्याच जबाबदारीमध्ये आहे का, मी स्वतःसाठी काय करू, कधी जगू, हे एक आहे. त्याच्यानंतर जे पुढच्या आहेत त्या
पेरिमॅनोपॉज मॅनोपॉजच्याकडे चालला लागलेला आहे तो क्राऊड आहे. त्यांचं तर अजून जास्त आहे की खूप जास्त एकलकोंडेपणा वाटतोय, एकटं एकटं वाटतंय, बोर होतंय, खूप सगळं करावंसं वाटतंय, ॲक्च्युअलमध्ये केलं जात नाहीये. कसं करायचं ते पण आता कळत नाही. कॉन्फिडन्सचा पण इश्यू आहे. खूप वर्ष मी वेगळ्या शेड्यूलमध्ये राहिलेली आहे, वेगळ्या वातावरणात राहिलेली. सडनली आता मी काय काय चेंजेस करू, कसे करू? मग एक आधार पाहिजे, सपोर्ट पाहिजे कॉन्फिडन्स येण्यासाठी. अशा पण आहे. 50च्या पुढचे हेल्थ इश्यूवाले खूप जास्त आहेत. हे आहेत, मी याच्यावरती अभ्यास करतीये आणि मला कळाले की खरी गरज काय या सगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये तुम्ही मेंटली नीट असणं, मानसिकरित्या निरोगी असणं. तर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक प्रॉब्लेमला त्या त्या वेळेला व्यवस्थित डील करू शकता. व्यवस्थित डील करू शकता. या सगळ्यांमध्ये बाकीचे पण मग प्रॉब्लेम येत आहेत. फिनान्शियली प्रॉब्लेम आहेत, फॅमिली प्रॉब्लेम आहेत, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहेत. हे सगळं अजून पॅरलल आहेच चिकटलेलं. मग त्याच्याशी डील करता येत नाही. त्या त्या वेळेला ती काय आलं तर. मग ते निमित्त झालं की काहीतरी स्ट्रेस येतोय, टेन्शन येतोय. हे लक्षात घ्या. हे सगळ्याचा परिणाम आपल्या स्वतःवरती होतो. सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यामुळे याच्यावरती काम केलंच पाहिजे. याचं गांभीर्य लक्षात घ्या. मी एवढी माझी स्वतःचा इनिशिएटिव्ह घेऊन मी तिकडे ती आत्मयोग कुटी उभी केली. त्याचं काय रिझन असेल? मी एवढा त्याच्यावरती अभ्यास केला. माइंड योगाचे एवढे मोठे मोठे कोर्सेस केले इंटरनॅशनल, की इतकं स्त्रियांचं मोस्टली मी त्याच्यावरतीच काम करते. तर ते फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. स्वतःला आहे त्या सिच्युएशनमध्ये फिट करता येणं, तेवढं माइंडली तेवढे स्ट्रॉंग असणं. आणि सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचं असं की सगळ्यांकडे ही कपॅसिटी आहे, सगळ्यांकडे ही क्षमता आहे. पण कित्येक जणींना ती माहितीच नाही स्वतःची क्षमता, की मी हे करू शकते, मी हे व्यवस्थित हँडल करू शकते, हे मॅनेज करू शकते. ते उपजत आहे तुमच्यामध्ये. तुम्ही त्याच गोष्टींनी वापरून आतापर्यंत इथपर्यंत आयुष्य आणलंय. आणि स्वतःची जी वेळ येते, स्वतःसाठी जेव्हा टर्न येतोय, तेव्हाच ते वापरले जात नाहीयेत. त्याच्यावरची धूळ झटकायची, त्याच्यावरचं जे काही सगळं आलेलं आहे ते सगळं झटकून व्यवस्थित परत नव्यानं स्वतःला उभं करायचं, नव्यानं आयुष्य जगायचे, नव्यानं आयुष्याकडे बघायचे, दृष्टिकोन चेंज करायचं. त्याच्यावरती आपण काम करतो. आता आता हे सगळं मी काउन्सिलिंग सुरू केलं, कन्सल्टन्सी सुरू केलं, मग त्याच्यामध्ये लक्षात आलं की प्राणायाम मेडिटेशन ॲटलिस्ट बेसिक ते तरी गरजेचं आहे, की ज्याने खूप जास्त विचारांमध्ये, मनामध्ये मन शांत असणं, स्थिर असणं गरजेचं आहे. सिच्युएशन काही येतात, लक्षात घ्या, प्रॉब्लेम आयुष्यात येतच राहतात, सतत सारखं काही ना काहीतरी येतच राहील. पण मी त्यावेळेला स्टेबल असणं, स्थिर असणं, तर ह्याच्यासाठी काय मदत होऊ शकते की मी प्राणायाम मेडिटेशन केलं तर मी मेंटली स्थिर राहील आणि मला समोर आलेल्या सिच्युएशनला मी व्यवस्थित डील करू शकेल, हँडल करू शकेल. तर 24 तारखेचा मी त्यासाठी प्राणायामचा वर्कशॉप केला. मी 2 महिने घेतच नव्हते. आपले ऑनलाईन चालले, रेकॉर्डिंग चालू आहे, त्याच्यावरती मुली घेत होत्या, करत होत्या. पण मग असं झालं की नाही, हे गरजेचं आहे. मग आता 24 तारखेला आपण प्राणायाम मेडिटेशनचा वर्कशॉप 7 दिवसाचा घेतो आहोत, की त्यासाठीच आहे की ते घरात बसून. ऑनलाईन मला कळाले की ते तुम्ही ऑनलाईन तर तुम्ही करू शकता घरातून, बाकी फिजिकली येणं आणि हे सगळ्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं. घरात बसून ऑनलाईन करण्यासाठी काही प्लॅनिंगची गरज नाही. ते 1 तासभर काढला झालं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की मग आता जे मी प्रॉब्लेम ऐकते त्याच्यामध्ये मोस्टली प्रॉब्लेम हे सगळे आपण राहतोय घरात, मग फॅमिली अराउंड, मग त्यांचे पण सगळे इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावरती पडतोय आणि त्याच्यातनं सफर व्हावं लागतंय. मग फॅमिलीतला एक जरी मेंबर डिस्टर्ब असेल, अख्खे कुटुंब डिस्टर्ब होतं, कारण त्याचा सगळ्यांचा वागण्याचा, बोलण्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो रोजच्या आयुष्यामध्ये. मग आजी आजोबा असतील किंवा टीनेजमधले, प्युबर्टीमधली मुलं असतील. तर त्याच्यामुळे हा वर्कशॉप आपल्या सगळ्या वयाच्यासाठी आपण ठेवलेला आहे. 10 वर्षापासून ते 70 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी हा प्राणायामचा वर्कशॉप आहे. ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे खूप जास्तीचा, ज्यांची चिडचिड होतीये, विचारांची साखळी थांबत नाहीये, किंवा डोकं दुखतंय, अर्धशिशी जे म्हणतो आपण, मायग्रेन जे म्हणतो, हे केवळ आणि केवळ स्ट्रेसचे आजार आहेत. स्ट्रेस जास्त झाला की होणारे आहेत, की जे स्ट्रेस कमी झाला की बरे पण होतात. हे कायमस्वरूपी नसतात, लक्षात घ्या. ज्यांना मायग्रेन आहे, अर्धशिशी आहे, पूर्ण 100% बरा होतो. झोपेचा प्रॉब्लेम असेल, पूर्ण सॉल्व्ह होतो. हे अप टू सम लिमिट फक्त आलेलं रिफ्लेक्शन असतं आपल्या स्वभावाचं, आपल्या स्ट्रेस बर्डनचं. हे सगळं नीट होतं. त्यासाठी फक्त तुम्हाला तेवढं प्राणायाम, मेडिटेशन, आपण जे रिलॅक्सेशन थेरपी करतो ते तेवढं पुरेसं आहे. एकदा त्याची आवड लागली, आवड कशी लागते, तुम्ही ते करायला लागलं की तुम्हाला त्याचं दिसायला लागतात चेंजेस स्वतःमध्ये.
अरे मला झोप लागायला लागली, माझी चिडचिड कमी झालीये, मी शांत झालीये, की कळायला लागतं की अरे हे ह्याचं औषध हेच आहे. मग त्याला गोडी लागते आणि मग ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते नंतर पण प्रॅक्टिस करू शकता, किंवा तुम्हाला ऍटलीस्ट माहिती तरी पडेल ना की हे कशामुळे होतंय. जर तुम्हाला कारणच माहिती नसेल तर तुम्ही उपचार काय करणार, येते लक्षात. सो ह्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व समजून घ्या. तुम्हाला जी गरज आहे तिकडे तिकडे ते तुम्ही करा आणि स्वतःला करेक्ट करा. एक ड्रेस कमी घ्या, एक वेळची शॉपिंग कमी करा, एक वेळचं डिनरचं ते पार्टी तुमची कमी करा, पण स्वतःसाठी वेळ देऊन ह्या सगळ्या गोष्टी करा. ह्या गरजेच्या आहेत तुमच्या स्वतःसाठी. जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस वेळ तुम्हाला ते कळणार आहे. मी असं कितीही सांगितलं तर जेव्हा कृतीमध्ये तुम्हाला ते कराल आणि त्याचं रिफ्लेक्शन चांगल्या पद्धतीने येईल, चांगलं आउटकम दिसेल त्याचं, तेव्हा तुम्हाला रिअलायझेशन येईल की अरे हे मला गरजेचं होतं, बरं झालं मी केलं. ओके, चला, खूपच वेळ बोलले आज मी, 1.5 तास होऊन गेला. थांबूयात का आपण? कोणाला काय विचारायचंय का? चला, काय विचारायचं बोलायचं असेल तर विचारा, बोला. आपली आत्मयोग कुटीची 23 तारखेला वन डेची रिट्रीट आहे. इथून सोय, पुण्यातून पिकअप ड्रॉपची सोय आहे. चांदणी चौकापासून हायवे जो आहे तिथे आपलं पिकअप असणार आहे. सकाळी संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला फ्री करणार आहे. दिवसभरामध्ये प्रचंड खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. अगदी पिकनिक सारखं फिलिंग आहे ते. एकदम धीर गंभीर वातावरण नाही. तुम्हाला कदाचित मेसेज असा मिळतोय की काहीतरी धीर गंभीर काहीतरी तिथं जाऊन करायचं मेंटली, असं काही नाहीये. पिकनिक सारखं मस्तपैकी, कारण 4 जणी एकत्र आल्या की माहोल तोच बनतो गप्पा गोष्टींचा. मग इथे तर 10-15 जणी असतात कमीत कमी म्हटल्यावरती, ते सगळं होतच होतं. ओके, आणि डान्स थेरपी आहे, बरेच काय काय त्याच्यात आहे. गेम्स आहेत, कॅरम तुम्ही बघितलेत त्याचे रील्स. ऍक्टिव्हिटी खूप सगळ्या आहेत. त्याच्या थ्रूआउट आपण हळूहळू ते सगळ्या तुमच्या इमोशनल हिलिंगवरती काम करतो, बर्डन न येता. शेवटी त्याचा आनंद मिळाला पाहिजे तर ते वारंवार करावंसं वाटेल. नाहीतर एकदा केलं बाद झालं, नाव नाही काढणार, नको बाबा, कशासाठी? हे फिलिंग चुकीचंच आहे ना. तर त्यामुळे ज्यांना खरंच स्वतःमध्ये बदल करायचे, स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल करायचे, मी म्हणेल की तुमच्या घरामध्ये अशा काही लेडीज फिमेल्स असतील की त्यांना तुम्ही बर्थडे गिफ्ट म्हणून ते द्या, की तुम्हाला असं वाटतं की तिला गरज आहे. मागच्या विकेंडला सुद्धा एकीने विचारलं होतं की कॅन्सरशी सफर करते तिची एक रिलेटिव्ह, तर तिला चालेल का? तर मी हो म्हटलं, कारण ह्यांना आयुष्यात उभारी येण्याची खूप गरज असते. त्या त्या वेळेला सिच्युएशन बदलते, पण त्या वेळेला आपल्याला त्यातनं बाहेर पडणं, काहीतरी दिसणं आशादायक, हे महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी तुम्हाला मूड तुमचा चांगला करायचा आहे, किंवा आपल्याला काहीतरी विसरायचं आहे की मला खूप कटकट होती, हा विषय मला विसरायचा आहे, आठवायचा नाहीये, असं काही जरी वाटत असेल तरी तुमच्याकडे हे 2-3 ऑप्शन्स आत्ता आहेत. एक आहे की कन्सल्टन्सी काउन्सिलिंग, जे मी घेते आहे सोमवार ते शुक्रवार 12 ते 4 मध्ये. तुम्ही मला फक्त आधी कळवायचं आहे, कारण बऱ्याच मुली आहेत. मी वेळ देऊन, आपण वेळ एक घेऊन मग 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, मधल्या 3:30ला असं कुठले तरी एक वेळेस टाइम स्लॉट ठरवून त्यावेळेला आपण बोलूयात. ज्यांना शक्य आहे फिजिकली भेटणं त्यांनी ऑफिसला फिजिकली या. कर्वेनगरला माझं ऑफिस आहे. ओके. प्राणायामचा वर्कशॉप आहे, तो करायचा तरी तो करा. म्हणजे घरातून तुम्हाला वाटते की मला जर असं याच्यातनं बाहेर पडायचंय, मला जर असं फ्री व्हायचंय, डोक्याने शांत व्हायचंय, झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, प्राणायामचं वर्कशॉप करा. आणि ज्यांना खरंच बाहेर पडायला संधी आहे, तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकताय तेवढं आहे, तर आत्मयोग कुटीला भेट द्या. तिथं आल्यानंतरच तुम्हाला कळेल. फिजिकली जे काही करून घेण्याच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इथून व्हर्च्युअली नाही सांगू शकत. तिथं येऊन ते तुम्ही अनुभूती घ्या, त्याची तर तुम्हाला लक्षात येईल की अरे हे खरंच खूप गरजेचं आहे आणि वेगळं आहे. हे इतर इतर बाकीच्या पिकनिक बाकीच्या गोष्टींसारखं नाहीये. हे स्वतःवरती येऊन केंद्रित करणं, स्वतःलाच फक्त वेळ देणं, स्वतःवरतीच प्रेम करणं काय असतं ते तिथे येऊन तुम्हाला कळेल. मी रील्स मधून पण सांगत असते की आपण फिरायला जातो, पिकनिकला जातो, पण सतत कोणी ना कोणीतरी आपल्या सोबत असतं. जे सोबत असतात त्यांचे विचार घेऊन आपण चाललेलो असतो. ग्रुप असेल तर ग्रुपने काय प्लॅन केलेला असतो, ग्रुपने काय ती मजा मस्ती, त्यात स्वतःचा विचार, स्वतःची आवड, स्वतःची इच्छा काहीच नसते. फॅमिली असेल, कुटुंब असेल, कुटुंब आलं की त्याच्यासोबत रिस्पॉन्सिबिलिटी येते, जबाबदारी येते. मग ते फॅमिली पिकनिक असेल की त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पहिली आपल्याकडेच येते. ते पॅकिंग अनपॅकिंग, कपडे, टिफिन, ट्रॅव्हलिंग, त्याची सगळे पॅकिंग, त्या तिथं गेल्यानंतर किंवा बिटवीन ट्रॅव्हलिंग पण आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यांना सगळं पुरवणं पोचवणं. मग परत आपण एकट्यासाठी कधी काय करतोय? तर ह्या सगळ्यासाठीचीच ही पिकनिकच आहे, पण ही फक्त तुमच्या स्वतःपुरती आहे, एकट्यासाठीची आहे. ओके, चला, मी खूप खूप भरपूर बोललेले आहे.
काय विचारायचं असेल, बोलायचं असेल तर बोला, अदरवाईज आपण थांबूयात. काय बोलायचंय कोणाला? नलिनी? हा मॅडम, खूप छान झालं आजचं सेशन. अत्यंत गरज होती या सगळ्यांची. हम्म. मलाही जाणवतंय गेल्या थंडीमध्ये आणि ह्या थंडीमध्ये काय त्रास होतोय काय नाही. हा. थोडंसं म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सी वगैरे आहे ते मला जाणवतंय. टेस्ट बाकी आहेत माझ्या. वेट लॉस सेशनच्या आधी केल्या होत्या. आता काल तुमच्याशी बोलून झाले माझं, तर मग आता टेस्ट वगैरे पण करायच्यात. आणि कसं आहे उष्णतेचा त्रास होतो म्हणून आता मी त्या फील्डमध्ये असले तरी मग त्या गोष्टी टाळल्या जातात. हम्म. बरोबर. बाजरीची भाकरी म्हणा किंवा नाचणीचं मी चालू केलं होतं मागे आपलं बोलणं झाल्यानंतर थोडंफार. हा. पण ते कंटिन्यू होत नाही. मग म्हटलं जाऊ दे माझ्या स्वतःसाठी आता घरी सगळ्यांना नाही आवडत तर मग आपल्यापासून सुरुवात करायची. पण आता असं आहे खातात सगळे नाचणी आणि ज्वारी मिक्स आहे ना, मी खाते तर मग सगळ्यांचं चालू आहे. पूर्ण महिनाभर आम्ही चपाती खाल्लेली नाही घरात कोणीच. नाचणीची वा. आणि ज्वारीची भाकरी मिक्स खातीये. फ्रुट्सचं मी एकटी खात होते आधी. वेट लॉस सेशनला जे चाललं होतं आपलं फ्रूट ब्रेकफास्ट. मग आता फक्त फ्रुट्स नाही खात. दुसरा ब्रेकफास्ट होतो. पण माझ्या आधी मग नंदिनी तयार असते आता फ्रुट्स वगैरे कट करायला. तोपर्यंत मी पोहे, उपमा करेपर्यंत ती आपलं मस्त सजवते. म्हणजे माझ्या सवयीचा परिणाम होतोय घरात किती सगळ्यांवरती छान, हळू-हळू. खूप छान. हेच सांगत असते मी की एक स्त्रीच्या वरती सगळं कुटुंब डिपेंड असतं. तुमच्या हातात तुमचं पूर्ण कुटुंब आहे. कसं करायचं, मुलांना कशा सवयी, चांगले चॉईसेस त्यांचे कसे बनवायचे. किती छान वाटलं मला हे ऐकून. ती आत्ता गेली क्लासला. मला म्हणते, "मोठा कर ना आवाज." तिचा नाश्ता होईपर्यंत ती सगळं ऐकत होती. मी म्हटलं, "ठीक आहे, ऐकतात ते. पप्पा ऐकतात ते, ती ऐकतीये." आम्ही तिघं ऐकत होतो नाश्ता करत-करत. आता ते दोघं क्लासला गेली तिला सोडायला आणि मग नंतर विचारत होती मला, "बघ, आता मी ड्रायफ्रुट्स खाऊ शकते मग?" कारण ती कोरडे खायची आधी, तर मग तिला ते जड वाटायचं. हा. मग ते एवढ्या वेळचं ऐकून झालंय तिचं. मग विचारलं तर तिला पप्पांनी, "लाडू खाणार ना मग केल्यावर?" "हो, हो, खाईन," म्हटली मी. "खाईन नक्की." म्हणजे नाही, आजचं मला विंटर खूप मध्ये म्हणजे खाऊ खूप बरं शकते. वाटलं. येस, 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 येस. नाही, आणि थँक यू. चांगलं आहे, तुम्ही चांगल्या वेनं घेता, पॉझिटिव्ह वेने घेताय. शेवटी पहा, जे इम्प्लिमेंट करतंय त्याला ते लाभणार आहे. जो लाभ घेतोय त्यालाच लाभणार आहे ते. मी तर सगळ्यांसाठी सारं इक्वल सांगते. तुमच्याकडे ती कुवत आहे की तुम्ही ते ॲब्सॉर्ब करताय, घेताय. तर हा विचार आपल्याला असायला पाहिजे, किंवा हे एवढं सेल्फिश बनता आलं पाहिजे की मला कोणीतरी रेडीमेड देतंय नॉलेज, काहीतरी गाईडलाईन देते, तर मी ती घेतली पण पाहिजे. म्हणजे तुमच्यातलं दिसतंच मला. म्हणजे तुमचं हे पण मी पाहिले, फोटोज पण छान फॅमिलीचे, चांगलं वाटतं, छान वाटतं एकदम. हो आणि तिने आता ते नोट डाउन केले काय-काय. तर ती म्हटली, "मी लावून ठेवते फ्रिजला मॅडम म्हणतात तसं म्हणजे विसरणार नाही." आता 10thला आहे ना ती. तर तिला असं वाटतं की हा. मी ह्या गडबडीत ते राहून जाईल, हे राहून जाईल. तिने प्राणायामचं पण केलंय मॅडम हो, आधी. हो, हो. त्यामुळं ते कॉन्सन्ट्रेट खूप होतं तिला अभ्यासात म्हणजे मदत होती. पप्पा तिचे गोव्याला असतात. आता 1-2 महिने झाले त्यांनी सुट्टी घेतली तिच्यासाठीच. तर ती सांगत होती पप्पांना, "मी तेव्हा प्राणायामचं केलं होतं. मग मला छान वाटलं. तेव्हापासून मला मग झोप पण चांगली येते आणि लक्षात राहते माझ्या सगळं." हम्म. मॅथ्सचं मला बरं वाटतंय. आता ते बोलतं चालू होतं त्यांचं एवढा वेळ बोलून. म्हटलं ठीक आहे. प्राणायामचं तिने 2 वेळा केलं होतं सेशन मागे. नाही, आता 10th-12thला जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर खूप कॉन्सन्ट्रेशनसाठी गरजेचं आहे. आपल्याकडे असतात हो. म्हणजे मोस्टली वर्कशॉपला मुली घेतातच, म्हणजे मुलं मुली याच्यासाठीच, कॉन्सन्ट्रेशनसाठी. कारण त्यांचं मन सगळ्यात जास्त चंचल असतं. तर ते थोडंसं हो. कुठेतरी एक हे कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी किंवा एकाग्र होण्यासाठी खूप मदत होते त्याची. आणि आणि स्ट्रेस ती बर्डन ऐकते पण ना, ते कमी होतं. हे सॅटर्डे सेशनला ती बऱ्याच वेळा ऐकते. तिचं सॅटर्डेला स्कूल कधी-कधी अर्ली मॉर्निंग असतो, नाहीतर मग ऑफ असेल तर ती ऐकते. आता शाळेत वगैरे सांगतात ना सर, तर ही बऱ्याच गोष्टी सांगते. मला त्यांच्या प्रिन्सिपलनी पण विचारलं एकदा, तिला बरंच माहिती आहे सगळं योगाबद्दल वगैरे. ती एवढं छान सांगते ना, मी म्हटलं मी करते. आमच्या टीचर आहेत योग विथ सायलीला मी अटॅच आहे ना, तर त्या मॅडम सांगतात तेव्हा ती ऐकते. नाही पण खूप महत्त्वाचं तिला माहिती आहे सगळं. म्हणजे या वयात मुलांना जे माहीत नसतं, ते तिला बऱ्यापैकी माहीत आहे. सूर्यनमस्काराचं वगैरे ते सगळं सांगते शाळेत. त्यांचा कार्यक्रम होता तेव्हा तिला सरांनी सांगितलं होतं ना बोलायला. हा, तिने हा, हा. सांगितलं होतं. मला हे 3-4 दिवसापूर्वी कळालं. पॅरेंट्स मीटिंगला मी गेले होते तेव्हा. ती काही बोलली नाही मला, पण त्यांचे प्रिन्सिपल होते ते सांगत होते मला. किती छान, खूप छान, हो. मस्त. मलाच ते ऐकून इतकं छान वाटतंय, बरं वाटतंय. आणि मुली असतात सिन्सिअर, मुलांचं थोडं असं असतं, पण मुली असतात कनेक्ट आईशी असतात, त्यामुळं चांगल्या अटॅच्ड असल्यामुळं विचार आपल्याला व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचवायला मदत होते, मिळू शकतात. येस, कुठे गेल्या बाकीच्या? ज्योती, सीमा?
जेवढे जेवढे मला मेसेज हॅलो करतात. हा, कुठे बोल ग. असतेस तू? किती बिझी आहेस? कुठे? माझ्यापेक्षा आह, बिझी आहेस? नाही ग, नाही नाही, तुझ्यापेक्षा नाहीये, पण असते. नाही, चांगलं आहे. बिझी असणं खूप उत्तम, चांगलं आहे. हा. मी असंच गंमत केली, पण नाही आवडतं. नाही छान आहे तुझं नाही. रुटीन, खूप म्हणजे छान आहे. असं वेळ काढते, नाही असं नाहीये. प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक गोष्टीला वेळ देता देता वेळ संपतो. दिवस संपतो असं होतं. आहे तू बऱ्याच ऍक्टिव्ह गोष्टी. तेवढी. हा, तर चांगलंय, त्यामुळे चांगलंय. बऱ्याच गोष्टी चालू असतात, आहेत अजून चालू बरेचसे गोष्टी, त्याच्यामुळे येस, मग येस, येस. असं होतं. कनेक्टेड राहा. तुझं पण काही आम्हाला मदत होऊ देत, फायदा होऊ देत. डेफिनेटली, डेफिनेटली त्याच्यावरती काम चालू आहे माझं पण. तुझ्याशी मला बोलायचंय. येस, तर तुला येस, येस. सेपरेटली मी कॉल करेन आणि तुला चांगल्या सांगेन मी. लोकांची मला पण गरज आहे. मला हं. पण हवेत चांगले सगळे जेवढे काय आहेत तर ते. तुला त्याच्यामुळे त्या गोष्टी मग मी बोलणार आहे. म्हणजे तुला एक सांगेन, की मला काय करायचंय आणि आपल्या येस, आपल्या येस, येस. तुझे जे आत्मयोग कुटीसाठी पण काय फायदा होईल आणि हे आपले जे योगा गर्ल्स आहेत, त्यांना पण कुठे ना कुठे त्या गोष्टीचा फायदा होईल. ह्या गोष्टीचा मी पण एक तुला एक छोटासा आपलं हातभार म्हणावा. असं येस, नक्कीच येस, एक येस. काही गोष्टी तुला मी सजेस्ट करेन. अ, येस. आणि जर इफ यू चालेल. लाइक इट आणि तुला जर वाटलं बरं वाटलं, तर देन मी डेफिनेटली त्याच्यावरती काम करेन अँड थँक यू सो मच. शेअर आपल्याकडे विथ असे यू. खूप आहेत. हं. आता अजून एक आपली आहे, की त्यांनी मला मेसेज केला होता, की ते फ्रीमध्ये वारली पेंटिंग त्यांना शिकवायचे हं, हं, सगळ्यांना, हं, वर्कशॉप फ्री घेऊन वगैरे. हं, हं, कारण हं, हं. अवेअरनेस आणि आहे म्हणजे बरंचसं ते. फक्त आता मी वेळ काढण्यावरती आहे. तर हं, मी हं, ते हं, हं, डिस्क्लोज म्हणजे त्यावेळेला मी ते करेल, सांगेल मुलींना, की या हं. आणि आपण ते करूयात. डेफिनेटली मी पण जर आले ना आत्मयोग कुटीला, तर मुलींना पाहिजे असेल तर ड्रॉइंग शिकवेन तिथे, रांगोळ्या हां, शिकवेन, म्हणजे की कसं आहे, रांगोळी की कशी. टुगेदर ग्रोथ जे म्हणतात ना, ते वाइब्स असतात. येस, तुमच्यापर्यंत येस, येतात. तुम्ही येस. काय दिलं, की ते येस, येस, तुम्हाला येस, येतच येस. परत फिरून. तर हां, हां. त्याच्यामुळे बऱ्याच आणि गोष्टी आपल्याकडे आहेत. आहेत तशा इतक्या चांगल्या, चांगल्या, चांगल्या पोझिशनला चांगलं काहीतरी कला गुण असणाऱ्या आहेत. फक्त मी इच्छा करते, की सगळ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मला पण तुमची गरज आहे. मला पण हवे सगळ्या तुम्ही. आणि तुमचं पण कळू द्यात, पोहोचू द्यात. मी मदत करते तुमचं सगळं कला गुण, तुमचं जे काही हां, हां, ज्याच्यामध्ये हां, तुम्ही हां. ग्रेट आहात, ते पोहोचवण्यासाठी पुढे मी मदत करते तुम्हाला. डेफिनेटली मला आवडेल तिथे येऊन सगळ्यांना दाखवायला आणि हां, शिकवायला पण. तिथे वेळ कमी एखादं आहे, पण जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीचं आपण करू शकतो मेन. हां, करू शकतो. त्याच्यातच छोट्या गोष्टी, टिप्स म्हणतो ना, स्मॉल स्मॉल टिप्स. फार काही त्याच्यात काय फार मोठा क्लास वगैरे नाही. छोट्या-छोट्या गोष्टी, की ह्याच्याने केल्याने काय फायदा होतो गड्या, आपण हे केल्यानंतर चालेल, काय चालेल. इम्प्रूव्हमेंट होईल, तेवढ्याच गोष्टी. आणि येस, ते येस. असं बर्डनही नाही वाटलं पाहिजे, "अरे यार, मला शिकायचंय, इथे येऊन काहीतरी शिकावं लागेल." नाही, नाही. यू हॅव टू एन्जॉय युअरसेल्फ फर्स्ट देअर. येस, दॅट इज येस. इम्पोर्टंट. ॲक्चुअली. हां. चालेल. ओके. चालतंय, थांबूयात चालतंय. आता आपण. येस, येस. येस, ओके. चला, चल. छान वाटलं चालेल. बोलून. हो, हो. मला पण. चल. बाय. बाय. हॅपी वीकेंड. येस. तुलाही सेम टू यू. येस, येस. बाय गर्ल्स. बाय मॅम. येस, बाय.